अब इंडिया भिड़ेगी इंग्लैंड से। 1 जुलाई से धुलाई का मजा सोनी स्पोर्ट्स नेटवर्क के टीवी चैनल्स पर। नमस्कार मंडळी, मनोरंजनाच्या अवकाशाची सैर घडवायला सज्ज आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा। मंडळी, ऑफिस मधल्या महिला कर्मचाऱ्यांना बालपणीचे खेळ शिकवणार आहेत अर्थातच समीर चौगुले। त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा नॉस्टॅल्जिया अनुभवण्यासाठी, जो घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर। ईशा मॅडम, आज खरात बाई जोरदार साडी नेसून आलात ना? हो, काल आमच्या लग्नाची 10वी अॅनिव्हर्सरी होती ना। मग मीच मला गिफ्ट घेतली साडी। बिलेटेड हॅपी अॅनिव्हर्सरी। थँक्यू। बिलेटेड हॅपी अॅनिव्हर्सरी। थँक्यू। माझ्या नवऱ्याचा चॉईस मी वगळता इतका दळभद्री आहे ना। असं काय मला रंगच कळत नाहीत अगं। लास्ट टाइम काहीतरी किरमीची रंगाची साडी म्हणून हिरव्या रंगाची साडी घेऊन आला होता। काय ग पण खरात ठीक आहे ना, प्रेमाने आणलेली ना, हिरवी तर हिरवी नेसून फिरायचं। हिरवी ते हिरवी नेसून फिरायचं, तुला काय जातं बोलायला? मी हिरव्या रंगाची साडी नेसून लाल लिपस्टिक लावून बाहेर पडले असते आणि एखाद्या पोपटाचा गैरसमज होऊन तो माझ्या मागे लागला असता मग। कशी आहेस गं? मी सीसी पाठवलं। केलंय मला सीसी सीसी केलंय, मेल पाठवले बघ ना जरा। ओ हा, आलाय आलाय रिप्लाय। आलाय आलाय। गुड मॉर्निंग सर। गुड मॉर्निंग। हाय, कधी आले? अच्छा काय चौगुले? काय होय काय 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 अवचळता का तुम्ही मला बघितल्यावर? सॉरी सर, तुमची Relax. पर्सनॅलिटी अशी आहे की एकदम आल्यानंतर मला असं वाटतं की कोण आलं सर? व्हेरी Shut up, सॉरी। shut ओके up. ओके सर, सॉरी सर। चौगुले, मला आज दुपारपर्यंत ओ MAJ इंडस्ट्रीजची फाईल तुम्हाला हवी आहे सर? पाठ झाल्या, पहिला डायलॉग हाच असतो सर तुमचा। अनेक स्किट केल्या सर, हाच असतो सर। एका वाक्यासाठी तुम्ही येत जाऊ नका सर। म्हणजे खरं तर हा डायलॉग आपण फोन कटवर पण होऊ शकतो। म्हणजे तुम्ही जर फोन केलात, हो हो सर MAJ इंडस्ट्री फाईल देतो, संपलं, लोकांना कळेल तुम्ही बोलताय म्हणून। पण सर तुम्ही का येता मला माहिती आहे सर। का? सगळ्यांसमोर तुम्हाला मला गायना गाठोड आणि गठ्ठा असं म्हणायचं असतं सर। आय नो सर। गाईना गाठोड आणि गठ्ठा नाहीये ते, नाही सर। बाईना बाटोड आणि बठ्ठा आहे। आणि तुम्हाला तुम्ही बायना बाटोड असं म्हटल्यावर जास्त लागतं तुम्हाला। सर व्हेरी सॉरी। हे एंट्री घ्यायची गरज नाहीये। आता तुम्ही मला सांगाल मी कधी यायचं आणि कधी नाही ते? सॉरी सर, हा, व्हेरी सॉरी सर। हे बघा, मला आज दुपारपर्यंत MAJ इंडस्ट्रीची फाईल रेडी पाहिजे। सर हा स्टाफ दिलाय ना तुमचा स्टाफ हा तुमचा लुकआउट आहे। इज दॅट क्लिअर? हो सर। हा, रेडी करा। सर सर एक एक्सक्यूज मी सर, काय एक प्रश्न विचारायचा होता इफ यू डोंट माइंड सर। विचारा। सर पर्सनल प्रश्न आहे सर, प्लीज रागावू नका विचारा, सर। चौक. सर तुम्ही तुमच्या टकलाला मॉइश्चरायझर कुठलं लावता सर? काय संबंध? आय एम सॉरी सर, इतकं ते स्किन इतकी क्यूट दिसतं ना, असं ना असं शानपणा करू नका। नाही सर, असं वाजवायचं बघितल्यावर असं वाटतं की- शटाप। असं वाटतं सर। सॉरी सर, बरेच फाईल दिवस कंप्लीट करा। हो सर 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 अजून एक आता काय चौक कॉम्प्लिमेंट द्यायची होती सर। द्या। सर तुम्हाला हे माहित नसेल, कोणी दिली नसेल आजपर्यंत, पण एका अँगलने तुम्ही कुपोषित विन डिझेल वाटता सर। तुम्ही बायना खेळगुंड्या मारू, खेळगुंड्या कथा ना कथा चावय असतो। मी काही बोलत तो काही बोलस, जवळ नाही तवय लबाड्या ठोकसतो। तुम्ही बायना बाटोड, गठ्ठा राहिलं, गठ्ठा। गठ्ठा नाहीये, बठ्ठा आहे ते। गठ्ठा गठ्ठा काय? बठ्ठा तुना मा चेची टाकसू मी, तुम्ही मस्ती जिराई टाकसू रे। फाईल कंप्लीट करा, इडियट। हे केलंय ना सीसी? येस 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 ऑफकोर्स। फॉरवर्ड कर ना पटकन, रिप्लाय दे पटकन ग। खूप काम। तुमच्यामुळे सगळं झालेलं आहे। तुमच्यामुळे मला ऐकावं लागतं दरवेळेला गायना घोटो घोटो भट्टो भांडू म्हणून। आम्ही दरवेळेला तुम्ही MAJ इंडस्ट्रीची फाईल किती दिवस झाले मी करायला दिली तुम्हाला, अजून कशी झाली नाही? सर आम्ही काय केलं? मला अर्धा तास देतोय, अर्धा तासात ही फाईल रेडी पाहिजे, नाहीतर मग हे काय सर? भट्टा भट भट्टा। भट बस ना। काय करू? मला अजिबात हे नको। आज मी अजिबात तुमचं ऐकणार नाहीये। मला आत्ताच्या आत्ता फाईल हवी, अर्धा तासात। मला MAJ इंडस्ट्रीची फाईल मला हवी आहे।
आई ऐका ना, ऐकते ना. आपण ते स्पर्धेचं पटकन ठरवून टाकूयात का? ऐक ना त्या स्पर्धेत आपण पहिले यायलाच पाहिजे. म्हणजे काय? आणि यावर्षी तो ग्रुप पण आम्ही बाई ढालगस नावाचा ग्रुप पण हो त्यांची खूप भारी कॉन्सेप्ट क्रिएटिव्ह आहेत एकदम. एक मिनिट, काय चाललंय तुमचं? काय चाललंय? मी मगातपासून इतकं बोललो तुम्हाला, इतकं चिडलो, आपट इकडे सुद्धा हे आपटला, तरी तुम्ही सिरियसली घेत नाही. सर आम्हाला 5 मिनिटं द्या ना सर. नो नो, 5 मिनिटं नाही, खूप दिली. सर एक महत्वाचं आम्हाला डिस्कशन करायचं ऑफिसमध्ये महत्वाचं, ऑफिसमध्ये महत्वाचं सोडलं दुसरं काय असू शकतं महत्व? सांगा बघू. सर एक मिनिट, मी सांगते. सर साळकाय माळकाय नावाची संस्था आहे ना ती. कुठले? सळकाय मला काय? ती स्त्रियांसाठी कार्य करते ती संस्था. बरं मग? तर त्याच्या अध्यक्ष ज्या आहेत ना सौम्या दणके. सौम्या दणके? हा तर त्या दर महिला दिनाला एक स्पर्धा ऑर्गनाईज करतात. तर आम्ही त्याचा भाग होणार आहोत. ते फक्त 5 एक मिनिट. महिला दिन मार्च मध्ये असतो, आपण जून मध्ये आहोत की नाही? काय संबंध आहे? हो सर, काय झालं, त्या दणके मॅडम आहेत ना, त्या नेमक्या मार्च मध्ये पिकनिकला गेल्या होत्या. त्या महिला दिन विसरल्या सर, म्हणून त्यांनी आता महिला दिनाची स्पर्धा ठेवली. ही बाई महिला दिनच विसरते. त्या बाईने ठेवलेला स्पर्धा तुम्ही का सिरियसली घेताय? हेच कळत नाहीये. सर 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 जर जिंकलो ना तर 50,000 बक्षीस आहे सर. हो सर. 50,000? आय डोंट केअर. मला आत्ताच्या आत्ता काम करू नका. नो नो, नाही. प्लीज सर ऐका ना सर. अंगावर येऊ नका तुम्ही. तुम्ही हाच क्षण असतो, तुम्ही मला कुठेतरी भरकवतात आणि मग ते येतात गट्टा बट्टा बांडा बाट्टोड, मला ते डोकं आउट होतं. मी बिलकुल ऐकणार नाही. आम्ही तुम्हाला काहीच सांगणार नाही होत. आम्ही फक्त एवढंच म्हणतोय की आम्ही त्याच्यात पार्टिसिपेट करणार आहोत. मग आता मला कशाला विचारताय? या वर्षीचा विषय नॉस्टॅल्जिया असा आहे. काय आहे? नॉस्टॅल्जिया. वाव, कठीण आहे, पण विषय कठीण आहे. आमचं तेच झालं. आम्हाला ना काही सुचत नव्हतं. मग खरात म्हणाली की बाबा सर असतील तर मग त्याचा डेप्थ मध्ये विचार करू शकतील. आम्हाला नाही जमणार ना. सर प्लीज सर, आम्हाला काही सुचतच नाहीये ना सर. आणि तुमच्याशिवाय कोणालाच नाही सुचणार सर. काय, सर असते तर झालं असतं. आता जाऊ दे. मला आता ऍक्च्युली तेवढा वेळ नाहीये, पण हरकत नाही. म्हणजे जरी सुचवलं ना सर, आम्ही पुढचं मग इम्प्रोव्हाइज अगं नको ग, आपण आपलं आपलं करूया ना. जाऊ दे, सरांना कुठे त्रास द्यायचा. That's it. You're right. कामं करा, पटापटा कामं करा. जाऊ दे. 5 मिनिटं सुचवलं असतं तर. मला काम आहे, मी इथे उभं राहून काम करेन. बोला. ओके. पण सर सुचवाल का तुम्ही सर? अगं सर लाख सुचवतील. आपल्याला हॉल आहे का रिहर्सलला? काहीच नाहीये आपल्याकडे. ते सगळे हॉल्स बुकड आहेत लग्नासाठी. तो एक मेहता हॉल आहे अवेलेबल, पण ना तो मिळाला पाहिजे. फक्त तो मस्त हॉल आहे, सगळ्यांना सगळीकडनं यायला तो ना एकदम कन्व्हिनियंट आहे. एक मिनिट, बरी आहेस ना तू? कायच्या काय रेट सांगतो तो मेहता, त्याच्या आपल्याला नाही परवडणार. पण तो मिळाला असं तर बरंच असं. एक अगं, मिनिट. किती कुठला रे? हॉल? जागा जास्त. कुठला हॉल म्हणताय? मेहता हॉल नाक्यावरचा? नाक्यावरचा. विप्लव मेहता तो ओनर आहे तो. एक मिनिट सर. सर तुम्ही ओळखता त्याला? ओळखतो, लहानपणापासून ओळखतो. ऍक्च्युली माझे शेजारी होते ते. त्यांचे आजोबा माझ्या आजोबांचे एकदम लंगोटी यार होते. मग त्यांचे आजोबा माझ्या घरी पुरणपोळी खायला यायचे. सख्य होतं. एक मिनिट जरा. सर एक मिनिट सर, तुम्ही त्याला फोन करून आता विचारणार आहात? स्वतःहून तुम्ही मदत करणार? या, of course. माय गॉड सर. मारतो शानी. हॅलो, हा मेहता हॉल वालो. हा चौगुला. હા ચેકમો કેમ છો હા હું ચૌગલા હા આવલી કારે કરી ને તમે તમારે આજોબા घेऊन पुरणपोळी वाटियो ना હા ઘરમાં શું છે સારું મારો હા હા લઈ કાલે આવતીકાલે હા હા એ કેમ છે સુરજભાઈ हाँ हाँ सूरज भाई श्याम राव और सूरज गाने का अच्छा अच्छा गुजर गयो अच्छा 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 गुजरात गयो ओहो ओहो सर हॉल हॉलचं बोलायचं. हमने मटे વિપ્લવ ભાઈ હું શું કહું हमारा ऑफिस છે અને हमारा ઓફિસમાં હું કલ્ચરલ પ્રોગ્રામ કહેવાય માર્ચ કરે હા તો તમને हमने रिहर्सलમાં રૂમ દઈ દે ને હા
कधी हवी आहे? संध्याकाळपासून चालेल. आठवडाभर सांभाळ तिकडं आज संध्याकाळ माट्रो दैवने किती किती कधी आहे? आठवडाभर आठवडा. चालेल. डिकडो? 7 दिवस हो हो सांभाळा आठवडाभर डिकडो हप्ताभर अरे वो तो पुन्हा पुराणा आठवण कर देऊ हा मग रेट सर हा 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 डिस्काउंट पैसे हाँ 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 सांभळ डिकरो आज जो तमरो भाड़ा छे आ थोड़ा सा कम कर देते हैं नहीं हाँ थोड़ा सा कम कर देते हैं अरे हे बा हमारा आजोबा तुम्हारे गामडो पुरणपोळी खाऊन हॅलो कट करो झालं झालेलं आहे तो. सर तुम्ही गुजरातला राहायचात गुजरातला कशावरून तुम्ही भाषा काय बोललाच मी ऍक्च्युली स्पंज सारखा आहे लोक म्हणतात मला ज्या म्हणजे मी एरियात पडतो तिकडची भाषा अशी पण आता झालं आता मी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे आता मात्र आय वॉन्ट वर्क राईट नाउ Yes, sir, लगेच. 5 मिनिटात मला पाहिजे मला अर्धा तासात फाईल पाहिजे आय डोंट वॉन्ट सर एक मिनिट नाही नाही हे बघा आता मी हे बघा सर आम्ही लगेच कामाला लागतो पण काय प्रॉब्लेम असा आहे ना सर तो विषय ना खूप हार्ड आहे आम्हाला सुचत नाहीये आता आपण नंतर बोलू ना गिव्ह मी सम टाइम ऐका ना पटकन सुचवलं ना आम्ही इम्प्रोव्हाइज करू पुढचं 5 मिनिटाच 5 मिनिटात नंतर आम्ही खूप जोरात काम करू सर प्लीज रिअली नॉट आयडिया द्या sir. नॉस्टेल्जिया ठीक आहे ओके सर टेक युअर टाइम आपण आपलं हा, काय जाऊ दे वाटतं? त्यांना. आपण एक मिनिट मला काय वाटतं आपण आपल्या बालपणीची गाणी घेऊन त्याच्यावर काहीतरी करूयात ना ए नाही ग काहीतरी बोर करतेस थांब ए, bore काय याचं? ए व्हॉट इफ आपल्या बालपणीतल्या ज्या ऍड्स होत्या त्यातले जिंगल्स आपण युज केले तर परफॉर्मन्स साठी हे चांगलं आयडिया एक मिनिट हे जे तुम्ही आता जे आयडियाज म्हणालात ना त्या आउटडेटेड हो ना सर सगळे मला आउटडेटेड पण हेच वाटतंय म्हणजे सर स्पर्धकातले त्यातले 90% स्पर्धक ह्या आयडियांवर काहीतरी करणार आहेत काहीतरी वेगळं करा सर नाही सुचत आहे हो तर जस्ट एक मला जस्ट सुचवतो मला थोडा वेळ नाहीये काम पण मला आहे वाटलंच तुम्हाला सुचेल मी असं केलं तर जे कालबाह्य झालेले खेळ आहेत त्यांना जर लोकांसमोर आणलं तर पुन्हा नव्याने ऑस्ट्रेलिया म्हणून जर ते कालबाह्य खेळ आणलेत तर कसं वाटेल तुम्हाला नवीन नाही ना त्याच्यात मी काही असं काही घेऊन नाही आलोय पण जस्ट क्षणांचं देणं आहे ते येस येस तुम्ही अनेक खेळ आणू शकता वेल लंगडी आहे खो खो आहे किंवा विषामृत आहे तळ्यात मळ्यात आहे आंधळी कोशिंबीर आहे तर लॉट ऑफ गेम म्हणजे जस्ट एक सांगून ठेवतोय नाही सर आणि भारी आयडिया सुचवली पण ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला सगळ्याबद्दल लिहून कोण देणार अच्छा ओके मग ठीक आहे मग कशी आहेस ग सर असताना तू असं लिहून द्यायला कोणीच नाही ना मग तुमचं तुम्ही लिहा मग. सॉरी सर ऑफकोर्स मी तुम्ही आहे ना मी जेव्हा बोलतो तेव्हा मी जबाबदारी घेतो ना हो, sir. ह्या काय म्हणाल्या सॉरी म्हणत सॉरी सर सॉरी हर्ट होतं बाई सॉरी मला मी मनापासून सगळं सांगत इट रिअली हर्ट्स सॉरी मी सॉरी म्हणते पण मला माहिती नव्हतं सर तुम्ही लेखक सुद्धा आहात ते वयाच्या 14व्या वर्षी एक संगीत नाटक लिहिलेलं आहे मला असं वाटतं ते काहीतरी एक अँकर वगैरे पाहिजे ना एक होल्ड मग अँकर आहे ना मी ते अँकर प्रिया मॅडम करतील ना छान आहे पर्सनॅलिटी प्रिया तुम्ही कराल अँकरिंग हे सर पण तुम्ही सांगाल ना मला सगळं म्हणजे अरे सर असताना का टेन्शन घेतोय आपण मला कळत नाहीये एवढा अविश्वास माझ्यावर जर दाखवायचा असेल तर मग मला नाही बोलायचं सॉरी कधी अर्धवट सोडली आहेत का कामं सर रिअली हर्ट्स मी काही कमी केले आजपर्यंत नाही सर नाही प्रत्येक वेळेला मी आउट ऑफ द वे जाऊन मदत करतो तर हे बिलकुल नाही म्हणायचं याच्याबद्दल सॉरी सर सर तुम्ही आहे ना. तुम्ही सांगाल ते मी करेन मी आहे ना मी काही हे नाहीये एक आम्ही ऍक्च्युली ओके गच्चीवर आमच्या इकडे एक कार्यक्रम झाला होता तो साधारणतः याच बेसिसवर होता जुन्या आठवणी तर त्याचा कॉन्टेंट आपण वापरू शकतो इकडे हो म्हणजे रेडी आहे तुमच्याकडे हो रेडी आहे फक्त थोडीशी जुजबी बद्दल खेळबीळ टाकावे लागतील दॅट्स इट येस एकदा दाखवाल का सर प्लीज दाखवतो जस्ट बघून घ्या मला आता फार वेळ नाही तू भट्टा प्लीज 5 मिनिटं एक ओव्हरऑल आयडिया द्या मग अगदीच थोडा वेळ तुम्ही तुमचं करा आम्ही नंतर करेल. absolutely वेळ नाहीये सुरुवातीला तुम्ही एक अँकर म्हणून याल तुम्ही स्टेजवर आल्यानंतर तुम्ही हे म्हणाल की नमस्कार मी तुमचं बालपण आहे असं म्हणजे ह्या बालपण असतं मी तुमचं बालपण आठवलं का मी कोण आहे ते आठवा अपील सी वेन यू अपील पण अपील आठवा
प्लीज ऑडियन्स अपील 3 टाइम्स. आठवा 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 आठवा. मी कोण आहे? होय होय, मी तुमचं बालपण. मी जेव्हा होते तुमच्या बरोबर तेव्हा तुमच्याकडे चकचकीत मोबाईल्स नव्हते, खडखड खडखडचे लॅपटॉप नव्हते. काय होतं? मैदानी खेळ. मैदानी. दिस इज अ फॉर्म ऑफ मैदानी खेळ. मैदानी खेळ. अँड यू टू ओपन युअर. दिस इज मैदानी. ये आणि काय ते एकदम हे जातो हॉरिझॉन्टली हे होतं. ओके सो यू टू तुम्ही मैदानी खेळ. ओके ह्या फर्स्ट पॅच झाल्यावर तिथे अर्ध तुम्ही जिंकलेलं असेल. आता से कोणते कोणते मैदानी खेळ सांगा बघू मला कोणते कोणते असतील. हा हे केल्यानंतर कसं तुम्ही लाडीक बोलल्यामुळे त्यांच्या मनात तुम्ही हृदयात जागा करू शकता. ओके कोणते खेळ सर? हा मी सांगतो आता. सगळ्यात आधी तुम्ही तिथून या. तिथून विंग तिथे आहे ना, तिथे जावं लागेल. सर एवढा तिथून पहिला आता तू हा एवढा अख्खा बॅच तुम्ही एकट्याने बनवला सर? हो मी ऍक्च्युली खूप खूप भारी आहेत सर. म्हणजे मला इतकं आता मला असं भरून आल्यासारखं होतंय. म्हणजे जरा कोपऱ्यात जा. चला कृत्रिम करताय, कोपऱ्यात जा तुम्ही. हा. तुम्ही इथे यायचं, म्हणायचं तुमची शेवटचं वाक्य आहे पहिला खेळ लंगडी आणि एक्झिट. इथे लंगडी इथे जा. त्याच्यानंतर तुम्ही एंट्री घ्या लंगडी घालत इथपर्यंत. म्हणजे लोकांना कळेल मैदानी खेळ. हा या. काय हे वजन हो सर, वजन. हे ना तुमचं फिटनेस काय काय वय काय तुमचं मला सांगा हो. वय काय सांगा. सॉरी सर. वय सांगायचं नाही कॅमेरा समोर. वय सांगा. 32 आहे 32. 32 वय आहे माझं. काय 52 वय आहे. फिटनेस काय आहे? फिटनेस काय माझा. म्हणून मी सांगतो जिभेवर ताबा ठेवा. तिला गुडघ्याचा त्रास आहे सर म्हणून फक्त, बाकी काही इथे इथपर्यंत लंगडी घाला हात धरून. सर तुमचा हात धरून घालून घेऊ का लंगडी? नाही नका करू, नाही जमणार. एक बघा तिकडे मी काय कशी घालतो बघा. सर तुम्ही करून दाखवा एकदा म्हणजे आम्हाला बरं लंगडी. पडेल. येस येस. राईट साइड. दिस इज राईट साइड. सर सर तुम्ही अख्ख्या स्टेजवर लंगडी घालू शकता? घालू शकते हे. बॅक स्टेज वाव सर. सर तुम्ही ह्या पायाला पण घालू शकता? माय गॉड. उलटी 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 उलटी. हळू ना. और कसले हात. Great आहात sir तुम्ही. म्हणजे ठासून ठासून भरलेत सर. सर तुम्ही माझे मिस्टर का नाही आहात हो, सर? ये हे काय बोलले? सर फिटनेस. हे नका बोलू तुम्ही. सर सर तुम्ही काय लाजताय? नाही आलाच नाही मी. सर पुढचा खेळ पुढचा सर. तो पुढचा खेळ. पण तुम्ही हे असलं काही नाही जाऊ सॉरी नका. मला ते सॉरी मी ओढले जाते. अरे प्लीज मला धरून ठेव प्लीज. ओके हे असं करू नका. मी इमॅजिन नव्हतं ना, मग हे होतं प्रॉब्लेम होतो मग. हा पुढचा. हे झाल्यानंतर तुम्ही पुन्हा यायचं आणि म्हणायचं आवडला की नाही हा गेम तुम्हाला. हा शाबास. हे खाली 390. आवडली की नाही हा गेम तुम्हाला. आवडली की नाही हा गेम तुम्हाला? हा 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 हा. आता तुम्ही बघणार आहात खो खो. आता तुम्ही सर खो खो म्हणजे काय हो सर? खो 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 खेळा. खो 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 खो. खो सर आठवत नाहीये. म्हणजे ऍक्च्युली ऐकलंय नाव पण हा. कसं खेळतात नीट आठवत नाहीये, नाहीये सर. रिकलेक्ट होत नाही. खो खो सोपा आहे माहिती नाही तुम्हाला. एकदा दाखवता का एकदा पटकन? सर. म्हणजे आम्हाला आठवेल. खो खोत काय नाही 9 प्लेअर असतात. एक प्लेअर असा एक असं 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 रे असं असा 9 प्लेअर ओके असे बसले सर. असतो. असे असा. हा असे आम्ही बसलो सगळ्या. एक प्लेअर असतो इकडे खांब असतो. मी गोल खांब आहे. हा, ते गोल खांब. हा माणूस आहे ना हा. आणि हा इकडे धावत असतो. धावत असतो. खो पायाने खो आणि तो बापरे बापरे. सर 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 आपटला सर. सर दम लागलाय का? पकडायचं असतं का सर त्याच्यामध्ये धावत? हे जाऊन पकडायचं आणि असं जाताना असं दोन्हीकडे नाही एक तर एक दोन्हीकडे वळायचं. सर पाणी हवंय का थोडं? अरे सर पाणी नको का तुम्हाला? पाणी नाही पाणी नको. गेम्स हे खेळायचे. जाणार नाही अजून एक आहे. मी एक मिनिट सर मी फक्त ना सगळं शूट करून घेते. तुम्ही पुन्हा एकदा दाखवाल का सर मला? एक मिनिट
मगाशी काय लक्ष नव्हतं का तुमचं? सर लक्षात आहे पण ते रिहर्सल करायला बरं होईल ना आम्हाला तुमच्यासारखं करता नाही येणार म्हणजे सर. मेहता हॉलला तुम्हाला यायला नको बरं, हा. हे तुम्ही आधी करायला पाहिजे ना मोबाईलवर. सर आंधळी कोशिंबीर सर. आंधळी कोशिंबीरला मला हे लागेल, तुमची ओढणी द्या. हा सर नीट आता बघा, हे तुम्ही हे बघा नीट करा, नाही तर ते परत कसं मी shoot खेळतात करतेय. सर दिसतंय का तुम्हाला? आणि असं कसं दिसेल हे केल्यावर? म्हणजे नाही दिसत आहे ना, नाही, हेच नाही दिसत. विचारायचं होतं. सर मी फिरवते हा तुम्हाला सर. तुम्ही हे असं म्हणू नका, फिरवते मला वेगळं मगच चला, आठवतं. चला, चला, चला. आई गं, चला. फिरा सर. हा आता बघा, सगळ्यांनी लपायचं मागे. हो हो. हे सर ओय ओ ओ ओ ओ हरकत नाही, इथेच असाल, इकडे जवळ असाल, मला माहित. ये 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 हा कुठला अवयव आहे? एक सेकंड, शहाळा कशाला आणलं तुम्ही इकडे ऑन ड्युटी? एक मिनिट, हे अरे बापरे, नाक आणि कान लागतच नाही, कुठे गेले? अरे बापरे, हे हे अजिबात करायचं नाही. हे मी मगा तुम्ही मस्करी करताय का मला सांगा? मगातपासून मी एकटा एवढा सिरियसली करतोय. सगळं सोडा आणि इथे बघा. मी मूर्ख आहे म्हणून सांगतो का तुम्हाला? ऐकतच नाही सर. काय चाललंय हे? ओ हो हे काय चाललंय? काय फालतूपणा आहे हा? सलाम काय करता तुम्ही? सॉरी सर, काय प्रॉब्लेम झाला ती ह्या लोकांना हे महिला दिनाचा एक कार्यक्रम होता, त्यासाठी मी त्यांना सांगत होतो खेळ कसे खेळायचे. Shut up. मी ऐकलंय तुम्ही खेळत होतात, त्या काम करत होत्या बिचाऱ्या. नाही. त्यांना तुम्ही म्हणत होतात की या मी एकटा खेळतोय, माझ्यासोबत जॉईन व्हा म्हणून. नो सर, खरात मॅडम, ओ खरात मॅडम, ओ हो प्लीज एक्सप्लेन करा. काय सर? प्लीज सांगा या ना. शट अप. हे काय चालू होतं इथे? काय नाही सर म्हणाले की महिला दिनानिमित्त आपण एक नाटक बसवूया. Yes. जबरदस्ती नाटक बसवत होते सर. जबरदस्ती करताय तुम्ही त्यांच्यावर? नो नो सर, जबरदस्ती नाही सर. आम्ही मॅडम प्लीज सांगा. म्हटलं सर त्यांना की केवढं काम आहे MJ इंडस्ट्रीजचं, पण सर म्हणाले काम महत्वाचं नाही, खेळ खेळायला पाहिजे. That's all. महत्वाचं नाहीये असं बोलले आहेत त्या. एक मिनिट तुम्ही हे एक मिनिट, ओय ओय तुम्ही सांगा ना, जरा बोला ना. कोणी एक सर ते खोटं बोलतायत. सर प्लीज सांगा. ऍक्च्युली सर महिला दिन आम्ही म्हटलं तो मार्च मध्ये असतो, तर हा, मग ते मी म्हणाले नाही नाही आत्ताच काय माझी ओढणी पण घेतली सर जबरदस्त. हे काय? हो हो, यांची सॉरी, ही यांची ओढणी आहे. एक मिनिट, प्रिया मॅडम तुम्ही तरी माझ्या बाजूने बोला प्लीज प्लीज. प्रिया मॅडम प्लीज. सर मला जबरदस्ती विषामृत खेळायला लावत होते सर, मला नाही खेळायचं पण मागेच लागले सर. जबरदस्ती करताय? नो सर, हे खोटं इथे खेळायचंय, विषामृत खेळायचंय तुम्हाला? नाही नाही सर. अजून काय काय खेळले? अजून काय काय खेळ? लंगडी 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 केली. खो खो सर, खो. लंगडी खेळा तुम्ही इथे? हो, एक लंगडी खेळायची जागा आहे ही. नो बोट नका दाखव, बोट नका दाखव मला. लंगडी खेळायची आहे. सो दॅट्स नॉट फेअर. लंगडी खेळा, अदरवाइज आय विल फायर यू. आय एम प्ले. खेळा लंगडी खेळा, सर दिस इज नॉट. जोरात खेळा, हाय, हाय, हा. हाय. जोरात खेळा. हाय. आता उलटी लंगडी खेळा, दुसऱ्या पायाने उलटी लंगडी खेळा. खेळत खेळत जा. अरे सर असं असं कसं जाणार सर? Get out. अरे सर असं कसं जाणार सर? माझं ऐका सर. सर माझं खूप भारी परफॉर्मन्स, खूप मजा आली, खूप हसलो. थँक्यू. बघा हा सर असे काय म्हणतात प्रसादा. आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग. समय हा जो तुझ्याकडे एक्सप्रेशनचा आणि ह्युमरचा गट्टा आहे, त्यामुळे तुझ्या करिअरला कधीच बट्टा लागणार नाही, लक्षात ठेव. नेवर नेवर. आउटस्टँडिंग एनर्जी होती आणि मध्येच प्रियाबरोबरचा जो अँगल लागला तो पण फार फार रंजक होता. तुझे खेळ सगळे फार इंटरेस्टिंग होते आणि तुझी दमछाक झालेली आम्हाला कळत होती, पण त्याच्यातनं तुझा फिटनेस पण किती आहे आज 52व्या वर्षी सुद्धा. त्यामुळे आउटस्टँडिंग. काय काय रिॲक्शन्स भन्नाट होत्या. Thank you. बाकी तुमच्या चौघींची दमदार साथ. आणि प्रिया तू पण जे मध्येच एक आज केलंस त्याच्याबरोबरचा एक वेगळा टाका लागला होता, तो पण फार इंटरेस्टिंग होता. मजा आली, धमाल. सई. बहु सारू परफॉर्मन्स. सामी, आज तुझं गुजराती भाषेतलं संभाषण विशेष होतं. आम्ही ते खूप एन्जॉय केलं. छोट्या छोट्या गोष्टी होत्या पण त्यांनी खूप फ्रेशनेस आला सिरीजमध्ये आणि खूप एन्जॉय केलं. सामी, तुझं खूप कौतुक. आणि तुम्ही चौघींनी भन्नाट अशक्य साथ दिलीत.
खूप मजा आली. थँक्यू. मंडळी, नवरा बायकोचं घरगुती भांडण मिटवायला जमले आहेत काही गावकरी. चला बघूया त्याचा नेमका काय निकाल लागतोय तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या कलंदर हास्यवीरांना. ओ अण्णा, ओ अण्णानू, अण्णा, ओ अण्णानू, ओ अण्णा, काय झाले? काय बाहेर या. मोऱ्यांचा फोन आलेला ना? आलेला. मग चला मग. चला तुम्ही निघा, मी आलो. ओ अण्णा, थांबा थांबा थांबा. आतमध्ये काय बोलतावाय? पाहुणे आलेत. खरंच पाहुणे आले की काय चाललंय आतमध्ये तुमचा? पाहुणेच आलेत आहे. अरे, काय रे, सकाळी सकाळी वरडतोयस कशाला? काय खिशात काय निखारा घेऊन फिरतोस काय रे? नाही त्याचं काय नाही आहे. ते काय आहे, ते गावात एका जोडप्याची भांडणं झाली आहेत. अण्णा कसे ज्येष्ठ आहेत ना, तर त्यांना घेऊन जातो. ते जरा न्याय निवाडा करतील म्हणून. ही काय घंटी आहे सगळीकडे नेऊन वाजवायला? हे ज्येष्ठ आहेत ना, मग तुम्ही यावा इकडे सगळं घेऊन नाही निवाडा कराय. आलो असतो त्यांना, पण कसं आहे तुमच्याकडे पाहुणे आले आहेत ना, त्यांच्यासमोर कंदायला नको. तर पाहुणं तिथं वट्यावर बसले, तुम्हाला तिथं येणार नाही आहे. तुम्ही इथं पडवीत करा काय तो कंदाल करायचा तो, आणि 5 मिनिटात आवरा सगळा. अरे ठीक आहे. काय पितोस? हा पितो पितो. घरी जाऊन पी. काकूला सोलायची सवय आहे काय? नाही ठीक आहे. मोरे यायला पाहिजे होते, गेले पण काय माहिती. या रे, या लवकर, या लवकर, या. ओ मोरे या या. आले आले, या या पटकन या. या या. अरे बापरे. ओ मोरेनू इथे या. उपाशी सरपंच आपण फोडेन. उपाशी सरपंच आहे. पद आहे ना तुमचं? 4 चौकात मला उपाशी सरपंच बोलू नको. अहो तुमचं पद आहे ना आता. अरे उपसरपंच आहे मी. या. हा. या. काय काय मॅटर काय तू सांगा. काय काय झालं, काय झालं, कशाला घाटपड अरे घाय? हो हो सांगतो सांगतो सांगतो. काय matter? अण्णा हे बघा, हा. या दोघांचा नवीन नवीन लग्न झालेलं आहे. हे मॅटर आहे? आपटू करे यांना. काय झालंय, नवीन नवीन लग्न झालंय. प्रेमाने वागायचं सोडून एकमेकांची सारखी भांडत असतात. अरे काय बोलतोस जल्लत आणि तुझं वसाडी आहे. नवरा बायको एकमेकाशी नाही भांडणार आहे, ते काय अमेरिकेची जाऊन भांडणार आहे? खरंच आपटू काय रे याला? त्याचे एफर्ट्स बघा फक्त. अच्छा, हो, बघा, हा. नाही, मला काय म्हणायचं आहे, असं काय झालंय? कचरा सरपंचाकडे एवढं मॅटर झाले, असं काय मॅटर झाले ते मला कळलं पाहिजे. नाही, कलण्याच्या मुद्द्यावर असेल तर अजिबात चर्चा झालेली न बरी. का? काय कलण्याच्या मुद्द्यावर जर बोललेलं तर लायकीच आहे सरपंच म्हणून. हॅलो, वानन मारू आता. आनंद मारून नाही. काय वरच्या वाडीतली 5 मतं फिरली म्हणून मी उपाय. यांच्या घरात 11 मतं म्हणून सरपंच झालेला आहे. मोरेनू हा. या तुमचा नेहमीचा रडगा नाही काय, तो मॅटर सांगा त्यांना पटकन. मॅटर काय तर म्हणे? हे सांगतो काय झाला. ओ बघाव तेव्हा ही दोघं भांडत असतात. हा. रात्री मध्यरात्री भांडण्याची गरज आहे काय मला सांगा? रात्री 12 काय 1 काय नुसती भांडत असतात. हा. काय झालं, त्या दिवशी ही भांडत होती आणि माझी बायको खिडकीतनं ह्यांची भांडणं ऐकत होती. तर हिनं तांब्या फेकून मारला आणि तर ह्याने चपलाईने तो चुकवला हा. आणि माझ्या बायकोच्या नाकाला लागला. नाक सुजलं तिचं. म्हणजे फार असं सुजलं नाही, किरकोळ नाक सुजलं. बरं नाक सुजलं त्याचं माझं काय नाही. नाकाचं कारण सांगून तिनं किती दिवस वाया घालवला माहिती आहे तुम्हाला? किती मला सांगा ना. ठीक आहे, त्यांचा मॅटर काय तू सांगा. तेच सांगतो, किती फुकट घालवला आणि मला सांगा. यांच्यामुळे सगळं झालेलं आहे इथं. बरं ठीक आहे. यांच्यामुळे यांच्या भांडणामुळं माझा संसार फुलत नाही. तोंड वसाडी, आता वय काय राहिलंय तुझं? अजून किती संसार तुला फुलवायचा आहे? तू माझ्या वयावर जाऊ नको हा. अरे गुलाब जुना झाला म्हणून त्याला काय फुलं येत नाही. अरे सीझन लागतो त्याला, सीझन. तो सीझन यांनी बिघडवलेला आहे. मोठा सीझनच्या गोष्टी करतोय जल्ल तोंड वाचाड्या. नुसती वाऱ्याची झुलूक आली तरी पानं फाल फाल उडतील पाकल्या सगळ्या. मला बोलू नको. तुझा झेंडू लय घट आहे ना, गोष्टी करतोय. मी काय म्हणतो, सरपंच आणि उपसरपंच तुमच्या दोघांच्या कुंड्या आपटू काय? त्यांचा मॅटर काय तो घ्या ना. सांगतोय मॅटर म्हणजे सारखी भांडत असतात. गावात तिने नाकी न आणली आहेत गावातल्या लोकांचं, माहितीये तुम्हाला? ठीक आहे ठीक हा, आहे. काय तर मिटवा, काय तर तुम्हाला मिटवा जमणार मला आहे जमणार. नसेल तर मला सांगा उपसरपंच म्हणून. हा उपसरपंच न्यायप्रिय आहे.
मोठा न्यायप्रिय. अरे एका झटक्यात सगळी भांडणं मिटवतो सरपंच आहे. त्या गावातला सुदृढ सरपंच म्हणून मी आहे. मी सगळे आता मिटवणार आहे. बाबांनो, पचकन तुमची यांची नावं काय आहेत रे? यांचं विश्वकोश आणि तिचं विश्वदर्शिनी. बालांनो तुमची मी काय बोलतो? म्हणजे, अरे, असू दे रे, असू दे. काही झालं, हल्लीच तुमचं लग्न झाले. तुमच्या लग्नाचं बोंदूचा लाडू मी खाल्लेला आहे. तर तो बुंदीचा लाडू मी खाल्लाय. तर आदल्या मधनं अजून सुद्धा मला ढेकर येतात. एवढं तुमचं हल्लीच लग्न झाले ना रे. मग हल्ली लग्न कशाला भांडता? काय गरज काय भांडायला? आता माझंच बघा. माझं लग्न होऊन 24-25 वर्ष झालेली आहेत. किती? 25 हा 25 वर्ष झालेली आहे. पण मला सांगा, आजपर्यंत माझ्या घरातला हू कचू भार आवाज गेलाय? राहू दे, त्यांचा मॅटर काय तो घ्या मध्ये. तर म्हणजे काय म्हणजे भांडणं करायची गरज काय? काय भांडणं? तर मला मॅटर जरा कळलं पाहिजे. अण्णा मी सांगतो. हा. अण्णा माझा लय मेजर प्रॉब्लेम झालाय. हो बेटकर, विषय आणि भाषा नुकतीच आलेली दिसते. तुम्हाला काय माझ्या आयुष्य इथं परिस्थिती काय? परिस्थिती काय? माझ्या आयुष्याचं जीवन मरणाचा प्रश्न आहे इथं. मध्ये मध्ये यायचं ना, आधी सांगतोय. तू थंडी आहे जरा. खरंच अंदाज आलाय माझ्या तुझ्या परिस्थितीचा मला अंदाज आलेला. लग्न झाल्यापासून नुसता त्रास आहे. मला खायला प्यायला काही वेळेवर मिळत नाही. उठसूट माझी इज्जत काढती, मला वाईट साईड बोलते आणि काय बोलायला गेलं ना की अंगावर धावून येते. असं झालं की झक मारला आणि हिच्याशी लग्न केलंय. मारली ए, काय ग विश्वसुंदरी, काय चाललंय? विश्वदर्शिनी. लग्न झाल्यापासून नुसता त्रास आहे. मला खायला प्यायला काही वेळेवर मिळत नाही. उठसूट माझी इज्जत काढती, मला वाईट साईड बोलते आणि काय बोलायला गेलं ना की अंगावर धावून येते. असं झालं की झक मारला आणि हिच्याशी लग्न केलंय. मारली ए, काय ग विश्वसुंदरी, काय चाललंय? विश्वदर्शिनी. लग्नाच्या आधी हे मला काय म्हणले, गावामध्ये पाणी आहे, मुबलक पाणी आहे, आजीकडे बघू तिकडे म्हणले का नाही? म्हणलं मी. म्हणले ना. म्हणलं. इथे येऊन बघितलं तर काय 50 घरांमध्ये एक नळ आहे. एक नळ आहे का नाही 50 घरांमध्ये? मग एक नळ हा का माझा प्रॉब्लेम आहे? माझा दोष आहे होय? मग आता गावात पाणी कुणी आणायचं? अगं ती माझी जबाबदारी नाही, ती सरपंचाची जबाबदारी आहे. पण सरपंच एक नंबरचा नालायक ढेबरे आहे, त्याला आपण काय करायचं? तो असू दे ना नालायक ढेबरे, आपण मग मी काय पाण्या वाचून मारायचं काय तर? पण माझा दोषच नाही ना. सरपंच नालायक जेव्हा काम करेल तेव्हा नळ येणार ना. तुम्ही मला फसवलंय, बाकी मला काय मी काय नाही फसवलं. त्या नालायक सरपंचाने अख्ख्या गावाला गेले 5 वर्ष फसवलंय. त्याने फसवू दे नाही, त्याला चेचा नाही तर गाडा, त्याचं काय मला करायचं? गेंड्याच्या कातडीचा इथे नाही ऐकणार ते. अहो गेंड्याच्या कातडीचं असून सापाच्या कातडीचं असू दे, मला काय करायचं? माझ्याच घरात येऊन एवढी बडबड कशाला करायची? पाहुणे आले सांगतो तुम्हाला. नाहीतर काय, तुम्ही न्याय मागायला आले आम्ही ना. अरे पण तुम्ही मगापासून ज्याला बोलताव ना, नालायक आहे गेंद्याच्या, तो मी आहे ना सरपंच. पाणी पाहिजे की नाही? नाही मी काय म्हणतो, हा, अण्णा गावात पाणी पाहिजे, मला पाणी पाहिजे. हा ठीक आहे पाणीची व्यवस्था होईल, सगळी होईल. पण कशासाठी एक नळ आहे म्हणून तू एवढी कशाला आरडाओरडा करतेस? आहे तिकडं हापसा ठेवलेला आहे, तिकडे जा आणि घे पाणी. हा, त्या हापशाचं तर मला काही सांगू नका. त्या हापशामध्ये हापसून कमरड मोडलं माझं. एक थेंब येत नाही. येतो का एक थेंब तरी येतो का त्या हापशात? मग तो पण माझा दोष आहे. माझा दोष आहे तो. मला या गावात कुणी आणलं? ऐका, त्या हापसाचा मॅटर वेगळा आहे. तो हापसा आहे ना, वरती दिसतो तेवढाच आहे, त्याच्या खाली बोरवेल नाही आहे. आता का बाया बोरवेल आहे? यांनी सांगितलं नाही मला, तुम्ही फसवलं मला. माझं वाटोळं झालं, अगं काय मारलं इकडं. अगं मला पण आताच कळलं त्याच्याकडनं. हे शिवलकर तुला अगोदर सांगता नाही आलं? तुम्हाला सांगतो, तो हापसा आहे ना, आमचा जो नालायक सरपंच आहे ना, त्याने तेवढा हापसात लावला नाही. त्याच्या खालची बोरवेल आणि त्याचे पैसे त्याने खाल्ला नाही. लाज वाटते मला त्या सरपंच. त्याच्यावर ना किडे पडले पाहिजे, त्याला भर चौकात उभा जाळला पाहिजे, त्याला ना असं उलट लावून खालून ना मिरची धुरी दिली पाहिजे. दिलीच पाहिजे म्हणजे काय? अण्णा बरोबर आहे की नाही? अण्णा जेवढ्या रिस्पेक्टने बोलतोस ना वाचाड्या,
एवढा सरपंच जो बोलतो मी आहे नमस्कार 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 हे कोण आलेला आहे? बसा बसा. हा हे कोण? हे आमचे पाहुणे आहेत माझे भाचे आहेत वय काय माझा हा हो. माझे भाचे आहे. ऐका मी काय बोलतो तुम्ही आताच बसा जरा हा दुसऱ्या गावचा मॅटर आहे तुम्ही जरा सलटवतो आणि येतो तुम्ही आत चला. मामा मध्ये बायका मध्ये कवर बसावं ए, बसतो इथं ऐकतो बघाव ना मामाचं कौतुक काय चालू आहे बघ काय गडबड चालली होती तुम्ही आत जा आत जा. असू दे. बसा बसा. बसा, बसा. गडबड काय गडबड चालू काय नाही काय नाही नालायक सरपंच आहे त्याने फक्त हापसा बसवला नाही खालची बोरवेल खाऊन टाकला नाही. अरे आता मला सांगा ज्याची पात्रता आहे बोरवेल टाकण्याची त्याला गावाने 5 मतं कमी दिलेली आहेत. मग भोगा आता ना पाणी कसं मिळणार मला सांगा ना. मला सांगा तुमच्या गावात असा सरपंच आहे, तुम्ही काय काय केलं? कराल? असं उचलून आपटीला असताना तुडवला असता साधा सुद्धा ना, असा कचा 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 तोडीला आणि त्याच बोरवेलच्या खड्ड्यात त्याला गाडून पाणी येईपर्यंत हाणलं असतं. बरोबर ना हाणायलाच पाहिजे लायकी जाई त्याची. माझे भाचे आहेत हुशार आहेत ते. हुशार आहे ते दिसत आहेत. अण्णा हा हा पाण्याचा बघा की हो. नाही नाही पाण्याचं होईल टेन्शन घ्यायचं नाही. तुमच्या गावचा जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे हा. तो मी सॉल्व्ह करणार आहे. बघितलं? म्हणजे घराची बोरविलर आहे ती फोर व्हीलर नाही हो बोरिंगचं बोरिंग बोरिंग फोर व्हीलर कुठली बोरवेल सगळं द्याल त्या अंगावर चढवत आहे. अरे हो चढण आता पाहुणे आलेत मला काय सुधरत नाही जरा थांबा. हा, शांत व्हा शांत व्हा. हा, हा. तर आतमध्ये जी बोरवेल बोरिंग बोरिंगचं पाणी आहे हा. ते पाणी बाय तुला हवं तेवढं घेऊन जा टेन्शन घेऊ नको. किलर आता तुम्ही जावा. नाही 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 एवढंच नाही ना पण अजून पण आहे ना यांनी माझ्या भावाला पाडलं गाडीवरनं. मी नीट सांगा. सांगायचं नीट सांगायचं खरं खरं सांगा सांगायचं. आता. अण्णा अण्णा काय झालं नीट ऐकून घ्या. काय? काय झालं हिचा भाव परवा आमच्या आपल्या गावात येत होता. हरकत नाही ना. हा तो आला आणि त्याची बाईक घसरली तो पडला. माझा दोष आहे नाही. माझा दोष आहे. हा, तो काही त्याला गाडी चालवता येत नाही म्हणून नाही पडला ना. त्या आपल्या गावात जे भिकार रस्ते आहेत ना त्यावरचे भिकार खड्डे आहेत ना त्याच्यामुळे पडलाय माझा भाऊ. आता माझा भाऊ गावी येणार आहे तर यांनी रस्ता नको का हो बनवायला अण्णा? रस्ता बनवणं माझं काम नाहीये. रस्ता बनवणं त्या सरपंचाचं काम आहे जो गेली 20 वर्ष वाळू खडी डांबर खाऊन ढेबऱ्या बसलाय तिथं. अहो त्याचं मला कशाला सांगता तुम्ही? त्याने खडी खाऊ दे नाही तर खडी साखर खाऊ दे त्याचं मला काय आहे? अगं, मला रस्ता पाहिजे माझा भाऊ अरे पण ते माझं कामच नाही तर ते सरपंच त्या नालायक सरपंचाचं काम आहे ते. नाही नाही बरोबर त्याचंच काम आहे त्या नालायक सरपंचाचा. मग काय तर? नाही, नाही, मला सांगा ज्याची पात्रता आहे रस्ता करण्याची डांबरी रस्ता त्या माणसाला गावाल्यानी 5 मतं कमी दिलेली आहेत. मला सांगा कसा रस्ता होणार? म्हणजे तुम्ही हा, हा. बघा आता ना बघा नाही हो. मी काय म्हणतो म्हणजे बऱ्याच ठिकाणी अशीच अवस्था आहे. नाही. लायक माणसं सोडून ना नालायक माणसाला चांगल्या पोस्टवर बसलेला आहे. नाही, ते असंच होतं माकडाच्या हाती दिला कारभार त्याने हागून भरला दरबार. अरे बरं, असं असं. मला नंतर भेट मी तुला दाखवतो काय. बरं मी काय म्हणतो अडचण काय? अरे कशाला तू बाईक रस्त्याची अडचण आहे ना एवढी. अरे हो ना ते जे रस्ते ते मी लगेच ताबडतोब त्याच्यात खडी बिडी टाकतो सगळं काम करतो सगळं व्यवस्थित रस्ता करून टाकतो अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आणि मी काय म्हणतो तुझ्या घरातलं जे कोण पाहुणे येणार असतील ना तर मला सांग बिंदास मी त्यांना नाक्यावरती ट्रॅक्टर पाठवीन आणायला अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. म्हणजे तुमच्या गावाचा जो प्रॉब्लेम आहे तो मी सॉल्व्ह करतो अजिबात त्याला निघा आणि तेवढंच नाही. अजून हयत होय तर. एवढं काय जमलं? वाईट चाय टाकू? नाही नाही नको, चाय नको, चाय नाही, बस. झाला काय? काय नाही काय नाही. नाही नाही, काही झालेलं नाही तू आज जा कशाला? तू आज जा आज जा आज जा तू मी इथंच बसणार. बस 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 अण्णा अजून एक महत्वाचा मुद्दा राहिला. आता काय झालं की अजून महत्वाचा मुद्दा आहे तुझं लय सांगायचंय तू लय बोलली जाता मला पण सांगू दे की. हा अण्णा आमच्या लग्नाला 1 महिना झाला. 2 महिने झाले आता. बघा हे असं आहे मी सुखाचा सांगतोय दुःखाचा नाही. काम करा तुम्ही काय ते ठरवा नंतर या नाही तर काय नाही ना अण्णा 2 महिने झाले त्यातला 1 सुखाचा गेला आणि त्याच्यानंतर तसं गेल्या पुढे काल आम्ही 2-4 दिवसापूर्वी आम्ही मंदिरातनं कीर्तन संपून घरी येत होतो अंधार होता हिनं दुसऱ्या पुरुषाला मिठी मारली. नाही हो. आता मी हिला कशी नांदवू तुम्ही सांगा. असं बोलतो का काय? जे खरं आहे ते सांगितलं आता तू सांग की. तसं नाही झालं तसं नाही झालंय अहो असं काय मी तुम्हाला शपथ सांगते आम्ही जोडणंच येत होतो बरं का कीर्तनावरनं जोडीने येत होतो संध्याकाळ होती ना तर अंधार होता आणि मुंगूस गेलं पायाखालनं तर मी लय घाबरली आणि मला कळलं नाही कोणी बाजूला तर मी मिठी मारली तर मला वाटलं ह्याच्यात पण दुसरंच कोणतरी होतं आणि ह्याच्यात माझी काय चूकच नाही ना हो. मी काय मुद्दाम केलं
केलं का काय म्हणतो? आता माझी पण चूक अंधार- नाही. एक मिनिट मी काय म्हणतो नाही जेव्हा तुम्ही- तुला मिठी मारायची असेल ना बाय तर डोलं उघडे कर आणि मिठी मारणं कशाला टेन्शन घेत अहो पण हे मी मुद्दाम केलं का आता मला सांगा कसे आरोप करतो माझा नवरा अंधार होता की नाही आता तो रस्ता रहदारीचा रस्ता आहे बाया पुरुष सगळे जातात त्या रस्त्यावरनं 2 महिने झाली अंधारात आहे रस्ता त्या रस्त्याचा जो डिप्पी जळालाय ना लाईटचा तो दुरुस्तच नाही केलेला आता ह्यांनी तो करायला नको का अगं डीपी जळली तो काय माझा दोष आहे वय मग कोण करायचं ते अगं ते सरपंचाचं काम आहे ना त्या सरपंचाला गाडला नाही तू काही काम करत नाही अगं तो गेंड्याच्या कातडीचा नालायक सरपंच आहे आपण काय करणार मला त्याला सांगू नका तुम्ही सरपंचाचं काहीतरी कौतुक माझी चूक नाही ऐका ताई माझी चूक नाही ना हो ह्याच्यात हा? तिला मध्ये घेऊ नको ती जोरात न्याय करते ती नाही मी काय म्हणतो पण एवढा भ्रष्टाचार झालेला आहे म्हणजे आपल्या गावात लाईट नाही आहे वीज नाही आहे पाण्याचे प्रॉब्लेम आहे मग मी काय म्हणतो त्या नालायक सरपंचाला त्याच्याबद्दल आपण एक कंप्लेंटचं सगळं लिहून काढूया पेपर काढला पाहिजे आणि आपण जिल्हाधिकाऱ्याकडे जाऊया त्या नालायक सरपंचाची कंप्लेंट करूया पाहिजे. तो सरपंच बदलूया आणि उपसरपंच त्याला सरपंच करूया मी उपसरपंच आहे, मला करा माझी काही हरकत नाही 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 अशा भ्रष्टाचार सरपंचाला कांडाच लावला पाहिजे नाही तर काय मी काय म्हणतो यांनाच घेऊन गेले अण्णानंतर अण्णा मी काय म्हणतो तुमच्या नेतृत्वाखाली आपण जाऊया अर्ज देऊया तुम्हाला काय? सरपंचाला ना अण्णा भर चौकात उभा करून चापकाने फटके मारूया काय म्हणता बा अण्णा होय होय बरोबर आहे बरोबर आहे तू आणि तुमचं विचार तुम्ही मलाच न्याल माझ्या नेतृत्वाखाली तुम्ही मलाच बाहेर काढणार आहे अरे हे सगळं ते करतोय तुम्ही मगापासून बोंबलताय तो सरपंच मीच आहे ना तो भ्रष्टाचारी सरपंच तुम्ही आहे म्हणजे तुम्ही हा एवढा मोठा भ्रष्टाचार केला होय म्हणजे सांगतोय आज म्हणजे आपल्या घरामध्ये असे सगळं सामान आहे ते भ्रष्टाचाराच्या पैशात आलाय म्हणजे ह्यो पलंग ज्याच्यावर मी झोपते तो भ्रष्टाचाराच्या ह्याच्यात आलाय मी त्याच्या टपात आंघोळ करते तो भ्रष्टाचाराच्या पैशात आलाय म्हणजे मी काही आंघोळच करणार नाही आता मग काय माणूस आहे तुम्ही आतमध्ये चला तुम्ही आतमध्ये चला मी दाखवते मी न्याय करते बरोबर चला, तुम्ही आतमध्ये चला आता ना अर्धा तासात माणूस येईल आणि राजीनामा देईल बघा तुमचे कपडे पण भ्रष्टाचाराचे आहेत हा काय ए बाबांनो तुम्ही बाहेरच थांबा जोरात भ्रष्टाचार आहेत मध्ये हा चला 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 अर्ध्या तासानंतर आता माझ्यावर मोठी जबाबदारी आहे आता मी सरपंच होणार आहे हा? चला चला पाण्याचं वगैरे सगळं होणार पाणी येणार लाईट सगळं सगळं टाक्या बघा केवढं नळ आणतो गावामध्ये 100 आमचं भांडण मिटलं नाही अजून. सगळं मिट या या, काय नाही या अरे आवानू तुम्ही आज जाऊ नका आज जोर जोरात मीटिंग होणार आहे आता बाहेरच बसा तुम्ही हा चला. वा 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 जोरदार टाळ्या अतिशय उत्तम विषय अतिशय उत्तम पद्धतीने मांडलात खूप मजा आली खूपच छान बघूया हास्यरसिक काय म्हणतात प्रसाददा अरुण हा सरपंच म्हणून तू जेवढा भ्रष्टाचारी होतास तितकाच तू कलाकार म्हणून शुद्ध आहेस नितळ आहेस म्हणजे कधी कधी असं नंतर लक्षात येतं की अरे आत्ता ॲक्च्युली इथे पंच नव्हताच आपण आत्ता हसलो ते अरुणची जी एक अत्यंत शुद्ध रिॲक्शन आली त्या रिॲक्शनला आपण हसलो आणि ती तुझी ताकद आहे मित्रा वा वा वनिता नुसत्या एंट्रीतनं तू दाखवून दिलंस की काय कॅरेक्टर आहे ब्रिलियंट ब्रिलियंट फार मजा आली. मोरे मस्त पम्या मस्त प्रिया फार गोड दिसतेस आणि मस्त मस्त केलंस श्रमेश उत्तम अटेम्प्ट होता भाषेचा आणि मिशी आणि हे केस हे पण तुला छान दिसते नवीन लग्न होऊन वैतागलेला नवरा वाटतोयस मजा आली नाईस सई अरुण दादा मला बोंदूचे लाडू एकदा खायचे तुमच्या नेतृत्वाखाली तर तेव्हा वेळ असेल तेव्हा ते बोंदूचे लाडू आम्हाला सगळ्यांना खाऊ घाला आणि ॲज युजल अनएक्सपेक्टेड रिॲक्शन्स अनएक्सपेक्टेड जागा तुम्ही त्या नेहमीच अधोरेखित करता आजही झाल्या फार मजा आली गुलाबाचा फुलाचा पण मस्त परफॉर्मन्स होता मजा आली प्रिया फार सुंदर कॅरेक्टर पकडलंस भाषेवरची पकड खूप सुंदर होती मजा आली तुला असं बघताना आणि श्रमेश very nice. खूप मजा आली गाईस थँक्यू टीम कीप इट अप मंडळी आता या मंचावर होणार आहे एक गँग वॉर त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा थरार अनुभवण्यासाठी जो घेऊन मंचावर येतात आपले एनर्जेटिक हास्यवीर ए भाई भाई कोणी येताना दिसत नाही भाई अरे मी याला फोडून टाकतो ना यार मला कंट्रोल नाही होत आता बँडी नाही
त्याची गँग येते अरे 2 घंटा झाला त्याची गँग येतेच आहे. एवढ्या वेळात बदलापूर वरनं माणूस येतो. ए तुझी गँग कुठे आहे? येते जरा पाऊस वगैरे पडलाय ना तर थोडा वेळ लागेल. पाणी बिणी तुंबलं असेल ना. पाणी बिनी तुंब्याचा काय संबंध आहे रे? अरे मॅटर झालाय ना, अंग गरम झालंय, पटकन थंड झाल्यावर काय करू? तुम्हालाच पंटर समोर राडे करायचे होते. मी तुम्हाला मगाशी म्हणालो होतो आपण तेव्हाच विषय संपवूया म्हणून. ए शाने अरे ए, कुठ काम केलंय संपवायला? भाई थांबा 1 मिनिट. साधं काम केलंय तू. भाईचा पोचा मारलायस तू. काय भिकाऱ्या काय बोलतो? एकदा स्वतःच्या कानाने ऐक. अरे भाईच्या गाडीचा पोछा मारला हे बोल ना. आणि इकडनं जाणं वरतून का जातो? भाई ठीक आहे ना भाई. भाई पण गाडी आपली होती भाई. भाई तुम्ही किती सांभाळून ठेवली होती गाडी. त्याने गाडीला ना पोचा मारला भाई. आपल्या दिलाला मारलाय भाई. बरोबर आहे दत्तू. तुला आठवतंय आपण गेट ऑफ इंडियाला होतो, भाईच्या गाडीवर कबूतर शितला. मला बाईनं कबूतर शोधायला पाठवला. 4 दिवस मी तो कबूतर शोधत होतो. मग आपण इथलं कबूतर घेतलं आणि पागल आहेस काय? तू मला भेट फक्त काय तुला मारलं तर बघ मी. मारा ना मला, मारा. मी व्हिडिओ काढतो म्हणजे सगळ्या लोकांना पण कळेल की एकट्या माणसाला अख्खी गँग मारत होती. कळू दे लोकांना, मग तुमच्या अख्ख्या गँगची नाचक्की होईल ना तेव्हा कळेल तुम्हाला. ए शाने तू नाचक्की, तुझे घरचे नाचक्की. नाचक्की कोणाला बोलतो? ए, गप्पे! तुला काय वाटतं त्याने गाडी ठोकली तेव्हा त्याला ह्याला मी ठोकू शकलो नसतो का? नाही ठोकला. हे बघ कसा आहे, आपली गँग आहे, त्याची पण गँग आहे. पण समज आपण त्याला मारला असता तर लोक काय बोलले असते? काय बोलले? गँगवाल्याने गँगवाल्याला गँग नसताना गँगीने मिळून मारला. त्याची गँग येऊ दे, लोक काय बोलतील? गँगवाल्याने गँगवाल्याला गँग असताना गँग समोर मारला. कुठे आहे तुझी गँग? येते भाई कोणीतरी येताना दिसतं भाई. सामान का तू? काय सामान का तू? हे कर. काय करू भाई? काय करू? मागे ठेवली बघ मी, काढती. माझा हात नाही जात आहे. हा बाई मांडा हवा लागली. नीट काढ. ओंकार! ओंकार ठीक आहेस ना तू? तुला काही झालं नाही ना रे? ओंकार, ठीक आहेस ना रे? हो मी ठीक आहे. मी ठीक आहे. मला काय करतोयस तू? मला काय नाही झालं. मी थोडासा घाबरलो. का घाबरलायस तू बाळा? का घाबरलायस? आई मला त्या गुंडांनी किडनॅप केलंय. हाड का म्हणजे अगं काय नाही, मी माझी गाडी चालवत होतो. म्हणजे मी रिव्हर्स घेत होतो आणि त्या लाल शर्टवाल्यांची गाडी मागे होती. मी त्यांना म्हणालो मी की गाडी मागे घ्या, गाडी काढा, मला मागे घ्यायच्या. पिपी पिपीप असं केलं पण त्यांनी गाडी नाही मागे घेतली. मग थोडासा माझा धक्का लागला आणि एवढूसा डेंट पडला तर त्यांनी माझ्या नवऱ्याला किडनॅप केलं? तुमची हिम्मत कशी झाली? नाही हो, जरा आवाज कमी करा तुम्ही. माझ्या दत्तूला कशी मारतेस का तू? कळतं का तुला? कोणाशी बोलतोय? कोणाशी बोलतोय? आवाज वर करतोस? आई बहिणी आहेत घरी? आहेत ना? मग घरी आई बहिणी असताना बाहेरच्यांच्या आई बहिणी काढतोस काय? आईने हेच शिकवलं? आईला बोलव. आईला बोलाव. आई दादाला बोलवायला सांगितलं, भावाला बोलवायला सांगितलं, आईला बोलाव सांगितलं ना? आईला बोलाव. भाई काय काय? अरे तुझी गँग येणार होती ना? गँग झाली आहे. तू आईला आणि बायकोला बोलवला? तर माझी कुठली वेगळी गँग असणार नाही.
आई आणि बायको हीच माझी गँग आहे. आधी आईच्या जीवावर उडायचो, आता आई आणि बायकोच्या जीवावर मी उडतो. अरे पण राडा जेंटस मध्ये होतो. या लेडीज बायकांबरोबर कसा काय राडा? भाषा आहे ही? ना ऐका माझा कसा आहे? जेंटस म्हणजे काय? ना ऐका. लेडीज बाईक राडा ही काय भाषा आहे? हे शिकवलं शाळेत तुम्हाला? नाही, नाही, बघ. कुठल्या शाळेत जायचं? ये मेंढ्या. वाटत तर नाही ह्याच्या तोंड मेंढा काय मेंढा हा वाटत नाही याच्या तोंडाकडे बघून हा शाळेत पण गेला असेल. ए माझ्या भाईची चाळ काढायची नाही. तू कोण ग? तू कोण ग असं विचारतात? तू कोण ग? काय मैत्रीण आहे? वर्गात होते तुझ्या? वर्गातली आहे? कोण आहात तुम्ही मावशी असं विचारायला पाहिजे ना. विचार मग. कोण आहात तुम्ही मावशी? काय सांगणार? हे घ्या. ए गप. हे दिला आपला असंच काय. अरे भाई तू कशाला हातात देतो रे? ए गप. काय काय करू? तुझ्याशी नाही बोलायचंय. अंगठे धर. वर्गाबाहेर निघ. अंगठे धर. अरे पायाचे अंगठे धर. तुझ्याशी बोलायचं नाही मला. आई मावशी काकू आत्या आजी पणजी जे कोण असेल त्यांना बोलव. त्यांच्याशी भांडतो आम्ही. माझ्या घरी कोण नाही हो. घरी कोणी बाई माणूस नाही? नाही नाही. ए नाही भांडायचं तुझ्याशी. जा. बाई आपल्या घरी बाई माणूस नाही म्हणून आपल्याला काहीच इज्जत नाही यार. तुझ्या घरी कोण आहे? नाही कोणच नाही आहे. शपथ. माझ्या घरी पण कोण नाही रे. कोणच नाही. कोणच नाही. मला ना डेंजर फील होत आहे. आपल्या घरी एक तरी बाई माणूस पाहिजे यार. पण का म्हणजे भाई आता ह्याची लपडी झाली तेव्हा हे दोघं आले. आपली जेव्हा लपडी होईल तेव्हा कोणतरी राधा करायला यायला पाहिजे ना भाई. माझी आई आहे ना ती गावी आहे. 1.5 दिवस तरी लागतो यायला. आई खाली बस. टाइम प्लीज. अरे पण आपण लपडी लेडीज बायकांबरोबर करतच नाही ना. या ढकण्याने बोलवलं या तू इकडे ये रे. आई बंडूला खेळायला पाठव ना जरा. हात नाही लावायचा. हा ना इकडे जा. ये कोयबा खेळायचे तुझे. काय पसारा करून ठेवलाय आणि नाही इथे. तर काय? घे आवरायला जरा. जाईपर्यंत होईल तेवढं आवरू. अरे तू येडायस काय? अरे तू लेडीज बायकांना का बोलवला? अरे तुम्हालाच बोलले ना तुम्ही वाद घालायचा घाला ना आता वाद यांच्याशी. अरे पण यांच्यावर कसा बोलू? कसा बोलू म्हणजे? आई ऐका ना इकडे तर या. आई पाया पडतो. तुला काय वाटतं? पाया पडलास तर सोडून देईन तुला. आई नाही. माझ्या मला किडनॅप करायची हिम्मत कशी केलीस तू? अरे पण मी कायच नाही केलाय त्याला. मी हात पण नाही लावलाय. शपथ. हात लावून तर दाखव. माझ्या नवऱ्याला हात लावून तर दाखव. नाही अख्खी बिल्डिंग जाळली ना नाव नाही लावणार. कोळशेवाडीची आहे लक्षात ठेव. अरे पण मी कायच नाही केलाय. मी सॉरी बोल. दे इकडे. नको. अरे पण माझी चुकत नाही आहे. सॉरी बोल. बोल ना सॉरी. चूक असू दे नसू दे सॉरी बोल. अरे बोल ना सॉरी यार. बोल ना. अरे ए तू बाजूला. या बाजूला या ओंकार. अरे भाई काय करताय भाई? तुम्ही खरंच भाई आहात ना? थांब ना यार. ऐका ना आई. हात नको लाव. नाही ना ऐक. तू जरा तिला हाय एवढीशी पण डोळे लय भारी आहेत तिची. तिला समजाव ना. म्हणजे तू जरा दोघींमध्ये समजूतदार वाटते म्हणून म्हटलं तिला जरा काय बोलला? तुम्ही समजूतदार वाटताय दोघीं. काय बोललास परत बोल. तुम्ही दोघी म्हणजे दोघींमध्ये इकडे ये ग. तुम्ही समजूत. थांब ना जरा. काय झालं आई? हा काय म्हणतोय बघ. काय बोलला? काय नाही. काय वाटते मी हा स्वतःच्या तोंडाने बोलला आता. हा कोण कुठचा भाई? तो म्हणाला तुमच्या दोघींमध्ये तुम्ही समजूतदार वाटता. हिला नाही कळत आहे एवढी वर्ष होऊन. आई ओंकार. पेट्रोल पंपवर माचीसची गाडी नाही पेटवायची. तिला सांग. यांना सांग शांत बसा. तो तुम्हाला समजूतदार नाही बोलत आहे. तो तुम्हाला बनवतोय आणि जे बनवतोय ते तुम्ही ऑलरेडी आहात. आणि मला माझ्या तोंडून नाही बोलायचंय. काय आहे मी?
ओंकार काय म्हणते रे ही काय आहे मी तुम्ही ते आहात ज्याची सुरुवात ऊ पासून होते आणि शेवट लू पासून होतो. अरे उल्लू ए गपना उल्लू नाही ही मला उल्लू म्हणते. नाही नाही उत्कृष्ट उल्लू असं म्हणत असेल ती. ए, गप्प बसा ओंकार बायकोची बाजू घेऊन. हा कोण कुठला भाई याला आत्ता आल्या आल्या या भाईला पण कळलं की मी समजूतदार आहे. ही मला कुठल्या तोंडाने उल्लू म्हणते. सूर बघ यांचा सूर बघ खूप बोलते ही बाई. असाचे का माझा सूर? ही बाई जास्त बोलायला लागली ओंकार. जा तोंड सांभाळ मग आधी. हिला सांगून ठेव. अरे हे सगळे मेसेजेस रॉंग ग्रुपचे आहेत. इथे कशाला आहेत हे सगळे? आपण हे सगळं घरी करूया ना. अरे आधी यांची भीती वाटलेली आता कॉमेडी वाटतायत. काय बोललास? मी काय येत ना आमचं चाललंय. काय बोललास? अंगठे पकड. अंगठे पकड. मला वागता नाही येत मला नाही येत. नागपुड्या पकड. नागपुड्या पकड नागपुड्या आणि गप्प बसा. बाई शिक्षक नाही कुठं अशी. पकड ना माझ्याशी नीट बोलायचं मी आधीच सांगून ही ठेवते. अशी बोट दाखवून सासूशी नाही बोलायचं. मी पण आधीच सांगून ठेवते. मला ना दिला असता मान डोक्यावर घेऊन नाचले असते पण ना नीट नाही वागत डोक्यात जाते. माझ्याशी नीट बोलायचं. कोळशीवाडीची आहे मी. डोक्यात असायला पाहिजे ना. डोक्यात जायला डोंबिवलीची आहे मी पण. अरे केडीएमसी थांबा ना यार. नका ना यार हे करू का. आई काय चाललंय तुझं आई? सुरू झाली तुमच्या आईला टाळ्या घातल्या वाजवत आहे. छान छान. काय झालं? आई- आईने 9 महिने पोटात आई वाढवलं. नको ना. एवढं मोठं केलं. तिला काहीतरी बोलायचं. शिवाली हे काय चाललंय असं नाही म्हणाला हा. आई हे काय चाललंय असं म्हणाला. ठीक आहे ना. वा रे नको वा. नाही. हिसकावून घेतलं ग माझ्या पोराला. पाकिट आहे ते. बॉल आहे तो हिसकावून घ्यायला. नशीब समजा डोळ्यांसमोर आहे अजून. म्हणजे काय म्हणायचंय तुला? डोळ्यांसमोर आहे म्हणजे ए तू बाजूला हो रे. डोळ्यांसमोर आहे म्हणजे काय करणार होतीस? त्याला घेऊन वेगळी राहिली असते. आई गो मनातलं बाहेर आलं. असं नका करू. मनातलं बाहेर आलं. बघ आता कसं. अगं आयु असू दे नाही काही नाहीये. आम्ही दोघं वेगळे आहे ना. तिच्या बाजूने सगळं बोलू नकोस तू. नाही नवरा बायकोने मिळून एकटं पाडलं रे आईला. काय बोलतेस असं? काय नवरा बायको आई? अगं मी मुलगा आहे ना तुझा आधी. अरे फक्त दुपारपर्यंत असतोस रे मुलगा. संध्याकाळ झाली ना की माकड बनतं बायकोच्या मागे 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 बेडरूम मध्ये जात. सकाळी मांजर बनवून बाहेर पडतं. बुकू 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 बायको म्हणेल ते सगळं करायचं. माकड मांजर हे हे कुठला प्राणी आहे असा आई? आणि मी शेवटचं सांगते नवरा बायकोच्या मॅटर मध्ये अजिबात बोलायचं आई नाही. आणि मुलाच्या मॅटर मध्ये तू पण बोलायचं नाही. मी पण अरे शेवटचं सांगते, हा. मुळात नवरा बायको आई मुलाचे मॅटर का आहेत? अरे तुम्ही दोघं आमच्या मॅटर मध्ये पळताय. आम्हाला पण काहीतरी बोलू द्या ना. मी आलास काय बोललास? मी आलास. काय बोललास? मी नाही बोललो हा बोलला. इकडे रे छोटू उठ. उठ छोटू उठ उठ. काय बोललास? काय बोललास? बाई बाई ही मारते त्याचं काय वाटत नाही बाई. ही मला छोटू बोलते बाई. ओंकार बाद झालं. आता आपण वेगळं राहायचं. वेगळं राहायचं म्हणजे मला दादरला घर पाहिजे. डुप्लेक्स पाहिजे मला. ए तुला पाहिजे असेल तर तू घे आणि तुरा माझा मुलगा आणि मी एकत्रच राहणार. हा? माझा नवरा मला दादरला घेऊन राहणार आहे. कोण काय करतंय बघून घेते मी. जा जा माझा मुलगा माझ्या बरोबर राहणार आहे. तुझ्या माझा बरोबर नाही. नवरा माझ्या सोबत राहणार आणि आम्ही वेगळं राहणार आहे. यांचं झालं की गाळा बंद करून दे. चावी पानपट्टीवर दे. अरे तू थांब ना. अरे भाई तुम्ही थांबा ना यार. सांभाळा आम्हाला नको. ओंकार पुरे झालाय. खूप होता. एकतर आपण माझ्या आईकडे राहूयात नाही तर आपण वेगळं राहूया. या बाई जा तुझ्या आईकडेच जा तू राहायला. मला नाही राहायचंय तुझ्या बरोबर. होय, काय चाललंय? अरे तमाशा चालू आहे इकडे. वाट सुरू आहे मैं यहाँ से जा रहा था. अरे भाई थांब ना. हे भाई मैं है ही नहीं भाई. अरे भाई थांब ना. अरे भाई असता रे. वा 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 वा. पेट्रोल पंपावर माचीसची गाडी पेटवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. त्यामुळे मला खूप मजा आली. वा वा व्हेरी वेल डन. बघूया हा सर असे काय म्हणतात. सई गोंडस परफॉर्मन्स होता. मला एक गोष्ट या प्रहसनाची आवडते की तुमच्या सगळ्यातला माणूस अजून जिवंत ठेवलाय लेखकांनी आणि ते खूप माझ्यासाठी युनिक आहे काहीतरी. राऊत मला असं वाटतं तू फ्लर्ट पण तितकाच कन्व्हिन्सिंग करतोस. गरीब गाय पण तितक्याच कन्व्हिन्सिंगली करतोस. मला असं वाटतं की इट टेक्स अ गुड ॲक्टर टू म्हणजे हे बोथ. कारण गरीब गाय तर तू नाही आहेस त्याच्यामुळे मला असं वाटतं की
फारच छान ट्रान्सफॉर्म होतोस तू कॅरेक्टरमध्ये आणि आता तर तुझ्या परफॉर्मन्समध्ये एक ठहराव पण आलाय, सो कीप इट अप. ईशा आणि शिवा, अप्रतिम, मला खूप मजा आली. आणि अशा जर का 2 बायका आल्या समोर तर कुठल्याही गँगचे कुठलेही मेंबर्स घाबरतील. पण तुमचं वॉर आज बघण्यासारखं होतं, वाखाणण्यासारखं होतं. मस्त मजा आली. मस्त मस्त. येस, व्हेरी वेल डन. थँक्यू. मंडळी, आज एका दिग्गज नाट्य कलाकारासोबत शूटिंग करणार आहे एक नव्या दमाची टीम. चला बघूया त्यांचं शूटिंग कसं रंगतंय ते. तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या इरसाल कलाकारांना. ए बने 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 येस सर. हा डीओपी आहे ना? हो सर. मग रेडिओ रिपेअर केल्यासारखा काय करतोय तो? हा डीओपी आहे ना? येस सर, डीओपी. इकडे 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 तू इकडे इकडे तू डीओपी आहे ना? हो. मला डच पाहिजे. ओके, रशियन चालेल. अरे हा खरंच डीओपी आहे ना? हो सर, त्याला DOP. डच माहित नाही. हा खरंच डिरेक्टर आहे ना? त्याला रशियन अँगल नाही माहिती. असतो सर. हा ठीक आहे ठीक आहे. ब्रीदिंग ठेव. कॅमेराला ब्रीदिंग ठेव. जा बोलव ना त्याला. बोलवतात सर. अरे यालाच कुठे बोलवतो? हिरोला बोलव ना बने. किती वाजले? तास झालाय. बोलव. हिरो हिरोईन दोघींना बोलव. आले आले सर. ते आले सर. उंक्या चल ना. हेलो, गुड मॉर्निंग पीपी. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आज का पता है ना? हा आजचं माहितीये मला. वाड्यात आहे? हा वाड्यात आहे. काय चांगलं आहे किती रे. वेळ झाला? शिवाली 1 तास लेट आहे यार. वेळेवर वगैरे नको सांगू रे. आलोय ना यार. नाही तर काय, आलोय ना. अरे आलोय ना. काय आलोय ना? तुमच्यासाठी बोलतोय का मी? कोण आलंय आज? नेहमी करतो ऍडजस्ट. आज कोण आहे बघ ना आपल्या बरोबर. वेळेत आलोय ना. वेळेत नाहीयेस तू. 8चा कॉल टाइम आहे. 9 वाजलेत. कळतंय का तुला? ते बघ कोण आहे आज आपल्यासोबत. ज्येष्ठ नाट्यकर्मी, रंगकर्मी चित्तरंजन चित्रे आहेत आज आपल्या बरोबर. ती सांगायचं ना पीपी. मी नाही ओळखत कोण चित्रे. खूप मोठे नाटककार आहेत. मी नाही ओळखत. करतो, ओळख करून देतो. 9च्या कॉल टाइमला 8 वाजता इथे आले. आधी ओळख करून दे ना. चल ना, किती बोलतो. सर सर हाय हाय सर हाय. गुड मॉर्निंग नमस्कार. सर. गुड अरे मॉर्निंग वा 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 सर. वा. ओळख करून द्यायची होती. आपला सिनेमाचा हिरो ओंकार राऊत सर. अरे वा वा ओंकार राऊत नमस्कार. काय म्हणता? अरे अरे ओंकार राऊत. हा, वा, वा, आणि वा. सर ही सुद्धा ही अरे वा तुम्ही सुद्धा ओंकार राऊत. वा नाही सर. नाही. नाही, सर. ही ओंकार राऊत नाही सर. आपल्या शिवाली. अरे वा वा शिवाली. वा वा वा. सिनेमाची heroine आहे, सर. वा वा छान 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 छान. या या तुम्ही या. वा, रेडी वा, वा रेडी वा, वा, वा. वा. सर मला ओळखता ना? मी डिरेक्टर. अरे पाया पडतो. अरे नाही 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 नाही. एक मिनिट उभे राहा. हा, सर. ये बरं. नाही नाही हे बघा काय बोलताय? हा मान तुमच्या पदाला आहे. पाया बघा, तुम्ही- पडताय. तुम्ही दिग्दर्शक आहात. एरवी आला असतात तर चेहरा बघून काही बोललो सुद्धा नसतो तुमच्याशी. हा मान तुमचा दिग्दर्शकांनी नाही, नाही, सर. वा, वा, नाही, सर, सर. वा 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 छान 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 छान. अरे वा 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 वा. Yes, sir. नमस्कार. Yes, हा. अरे वा 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 खूप छान आहे सगळं. सर मस्त आहे सर. आपण फक्त आता ना सुरू करूया. हो तुम तिसरी घंटा ते आम्ही लगेच येतो. एंट्री घेतो इथून. सिनेमाला घंटा काही देत नाही सर. हा सिनेमाला घंटा वगैरे काही देत हा हरकत नाही हरकत नाही. मग सुरू करूया आपण आता. सुरू करूया आपण. हो 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 या ना प्लीज. या या नमस्कार. वा 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 बोल ना. छान छान. शिका ना. फारच छान फारच छान. वा 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 नमस्कार. फार छान. भेटत सर फक्त वाक्य पाठत ना. हो वाक्यपाठ मुखोद्गत आहेत. काल संहिता तुम्ही पाठवलीत घरी माझी. वाक्यपाठ करून टाकली लगेच. ओके चला, सर चला. आपण करूया ना. हो सुरू करूया. चला हा, हरकत आपण नाही. एक काम करू. मी हे टाइमपास करायला आलाय सर. दे ती स्क्रिप्ट. सॉरी सर. अरे असं वा नको वा. मारेन. सर छान असंच, आहे. या. चिडायचं नाही आपलं नाही, काय. नाही, सर. आमच्या काळी पण असंच व्हायचं. तणतण तणतण काय नाही, सर. संगीत तालीम असायची त्यावेळेला हे नाही आलं ते नाही आलं. तांब्या नव्हता हे नव्हता प्रॉपर्टी पण मान आहे. डोकं शांत ठेवून आपण काम. छान 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 नमस्कार. यू ऑल आर फॉर्च्युनेट की आम्हाला तुमच्या सोबत काम करायला मिळतंय सर. अरे नाही, 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 फक्त एक बेसिक तुम्हाला डायलॉग सांगतो. हो हो डायलॉग माहिती पाठवत मला. सीन आपल्याला आता हा एक्सटिरियर करतोय आपण. बरोबर एक्सटेरियर. हा ये बसलो चालेल हा, मला. इथे तुम्ही बसणार हो, आहात. हो, इथे बसून मी कोण वाक्यां या, या, होय. हळूहळू नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम. मला हे आधी माहित हा, नव्हतं. हा, no. माझी कशी सवय आहे माझी हे करायची. अरे बापरे. बसा, बसा, काही हा, problem हरकत नाही. या वाक्यानंतर सर आपण मग शिफ्टिंग करू आणि आज जाऊ. हा, आज जाऊ आज जाऊ. हा, no, no, हरकत नाही हरकत नाही. बेसिक वाक्य आहेत सर. सगळ्यात पहिले ही म्हणते. वा छान. ही आहे सर. ही म्हणते आजोबा आपल्या आतल्या दाराची चावी कुठे आहे? अरे वा वा. आता माझं वाक्य आहे की नाही नाही आजोबा नाही, आम्हाला कळलंच पाहिजे नक्की आतल्या दारात काय आहे. अरे वा 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 छान त्याच्यानंतर छान. तुमचं आहे. मला माहिती आहे. हा. तुम्हाला माहिती आहे ना सर हो, पाठ आहे ना हा, की नकारे पोरांनो आत नका जाऊ. बरं, हा, नको बरोबर हा, चल चल.
इतिहासाच्या अंतरंगात डोकवायला जाल हा छान तर त्यातली भूतं वर्तमान जाळून टाक. जाळून टाकला मला Correct. पाठ- हो हो अगदी 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 ते आतलं दार शांत आहे त्याला शांत राहू द्या. शांत राहू द्या होय हरकत विनाशाला कारण होऊ नका. नाही रे, मी काय होणार नाही नाही, बाबा नाही, तुम्ही म्हणा. तुम्ही असं म्हणायचंय. हा म्हणायचं हो काय अर्थ नाही पाठ आहे छान, ना? छान, एकदम आहे बघ, काय काय हे एवढं काय टेन्शन नाहीये चला आता तालीम करूया सर. हो हो चला मग हॉलमध्ये जाऊया तालीमच्या चला सर चला, सुरू सर करूया आपण हे सर 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 होय. तालीम म्हणजे असं हॉलमध्ये जाऊन नाही म्हणजे नाटकाला करतो तसं नाही सर. नाही का इथेच इथेच अरे, रिहर्सल. इथे मावेल हे तालीम? येस येस पीपी एकच मिनिट सर तुम्ही बसा सर आलो मी होय, तुम्ही. होय, तिकडे होय. गरजच नाहीये हा ते आमच्याकडे कसं आपलं- अरे तालीम बिलीम कशाला पाहिजे आता डायरेक्ट टेक करून ना 3 वाक्यांचा सीन आहे यार पीपी. अरे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी म्हणजे माझा आउट टाइम आहे 6चं. हा कसला आउट टाइम. अरे 6चा आउट टाइम पीपी मी आल्यावर बोललो ना आज का पता आहे ना तू बोलला हो. आज का पता आहे ना मध्ये आज माझा आउट टाइम हे कसं कळलं मला. निखिलने तुला अरे माझं फ्लाईट आहे 10चं पीपी. कसलं फ्लाईट. अरे साऊथ आफ्रिकेला माझा शो आहे एक पात्रीचा. कुठलं. ओंक्या ओंक्या ऑरक्या नावाचा. मला जायचंय साऊथ आफ्रिकेला. हे असे एकपात्री शो करायला कोण इन्फ्लुएन्स करतंय तुम्हा सगळ्यांना. जाऊ दे ना यार पीपी. ऐक ना ओंक्या ऐक बने बने हा म्हणतोय याचा आउट टाइम आहे मला का नाही सांगितलं. त्यांनी सांगितलं ना आता सर. त्याने आत्ता सांगितलंय बने मला. मुळात कोण देत आहे आउट टाइम. शूटिंग डेला दुसऱ्या कमिटमेंट का घेत आहेत ऍक्टर्स मला कळत. पीपी पीपी माझ्या डेट नव्हती आज सर आहेत म्हणून मी आज तुला डेट दिली तू असं नको बोलू आता. दर्शक बरोबर आहे पण ऐक ना ओंक्या. दर्शक हलतं चक्कर हे हलू हलू करा ए ए हळू करा तर त्यांना सांग थांबा जरा. शिवाली. होय, 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 होय. शिवाली. सॉरी मी म्हंटल कम्फर्टेबल होईल आपला सीन आहे तर एकत्र नाही नाही नातीच्या वयापासून इथे बसवलं पण नात अशी नसते हो कधी चक्कर यायला लागली सॉरी आय एम सो सॉरी आय एम सो नाही सॉरी नाही मुलगी चांगली आहे पण काय हो वयाचं ते असं असं केल्यामुळे नाही, नाही, सर. अरे, अरे, चला, छान आहे हे करूया सर रिहर्सल करूया. हे करूया आपण रिहर्सल करूया तो म्हणत होता नको करूया. नाही 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 रिहर्सल पाहिजे बाबा आमच्या काळी तुम्हाला सांगतो आमच्या काळी आम्ही 3-3 महिने रिहर्सल 3 अंकी नाटक 1 अंक 1 महिना वाव रिहर्सल सुरूच असायची म्हणजे विदाऊट रिहर्सल असं नाटक करणं म्हणजे लंगोट न घालता कुस्ती खेळण्यासारखं आहे वॉट लंगोट वॉट लंगोट 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 इथे बांधतात ना. नाही त्याला लंगोट म्हणतात लंगोट म्हणतात आणि इथे बांधतात त्याला काय म्हणतात रे पीपी. मुंडासा. मुंडासा. मोंडासा वाव तुमच्याबरोबर असलं ना की नवीन शब्द शिकायला मिळतात मोंडासा लक्षात पण ठेवते लक्षात पण या, ठेवते. या. चला 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 हा सर आपण एक पटकन एक चक्री टाईप. होय होय माझं काय पहिलं वेळ आहे ना माझी पिक्चर पाहिजे प्रॉब्लेम दिस इज युअर फर्स्ट टाइम हो होय वय वय आपण कसं रंगभूमीवर रमणारी माणसं ना आपण Yeah. शेकडो प्रयोग केलेत रंगभूमीवर हा पण बापू मला म्हणाले नाही चित्रपट करायचा म्हणजे करायचा माय गॉड मला माहित नव्हतं ते पण सिनेमात काम करायचे नाही कोण बापू कोण वाटतायत तुला. ते मी शेंगा खाल्लं नाही टर्फल उचलणार नाही तेव्हा ते लोकमान्य टिळक. तुला जे बापू वाटतायत ते महात्मा गांधी. येस ते पिक्चर मध्ये काम करायचे त्यांनी कधी पिक्चर बघितले पण नाहीत. त्यांच्यावर पिक्चर बनलेत आणि ते जग बघताय. हे जे बापू म्हणतायत ते शांताराम बापू. शांताराम बापू आय डोंट नो कोण आहे ते आय डोंट नो व्ही शांताराम. ओके वी शांताराम व्ही शांताराम नाही व्ही शांताराम. ऐक ना शिवाली तू शांताराम. हा? अरे शांताराम बाबू हे माहिती आहे शांताराम बाबू I don't know. अरे मला बोलवलेलं 2 आके 12चं शूटिंग होतं Oh, really? हा मला तिथून बोलवलं मला म्हणाले तू जेलरची भूमिका कर आदिनाथची मला Protagonist तो main. हा, मला ते म्हणायचे चित्तरंजन इकडे ये हा, मला लाडाने ते चित्तरंजन म्हणायचे ओके वा मला सांगितलं ये इकडे ये चित्तरंजन नाईस तू मग आता ही भूमिका कर कुठली ती ह्याची आदिनाथची हा मेन. कसं आहे रंगभूमीवर तळपणार जो सुरू आहे तो आता ह्या चित्रपटांच्या क्षितिजावर दिसला पाहिजे म्हणे ओ क्षितिज हो क्षितिज शांत बस. हा, सर हा त्याने म्हणलो "ओ बाबा आमची रंगभूमी बरी आहे बाबा हा, तिला पोरकं सोडून मी काही इकडे येणार नाही पण संध्याजींनी ऐकलं नाही ठीक आहे ठीक आहे. ओ रिअली हा संध्याजींनी माझा आहे संध्याजींनी माझा सर 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 संध्याजींनी होय होय संध्याजींनी माझं काही ऐकलं नाही 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 नो प्रॉब्लेम सर सर आता आपण ना पटकन रिहर्सल करूया. रिहर्सल करूया हो. एक वाक्य तरी ऍटलीस्ट पटकन लक्षात येतील छान, छान. नंतर कोण काय होय, होय, बोलणार. छान होणार छान होणार ऍक्शन 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 फिल्म्स मला जेवढ्या ऍक्शन फिल्म्स त्या काळी विचारले गेले होते रो बाबा धरमवीर मॅन्जीनी केला होता मॅन्जी माहितीये का मॅनजी मॅनजी नाही माहित. मनमोहन देसाई त्यांना मॅन्जी आम्ही मॅन्जी म्हणायचो Okay, हा. त्यांना, yeah. मला बोलवलं सेटवर धरमवीरच्या कर बाबा धर्मेंद्रचा रोल पण मी त्याचा कॉस्ट्युम बघितला Yeah.
हे असं टेबल लॅम्पचं ते चढवलेलं होतं इथे असं मला हे बाबा अंग प्रदर्शन अरे बाबा मला जमणार नाही बाबा, अंग प्रदर्शन आम्हाला करावं लागतं काय सिनेमाची रिक्वायरमेंट असेल जरा जरा हिला थांबवा सर आपण सुरू करूया ना आता सुरू करूया आपण मग छान करूया आपण Yes, 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 yes. हा, चला 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 ऐक ना पीपी बोल ना, बोल ऐक, ना. वा, छान हिचा अकलेचं धरण जर फुटलं ना तर भली भली गावं वाहून जाते I know. एक काम करूया का माझं पटकन उरक ना. नाही असं नाही करता येणार त्यांनी मला ऑलरेडी सांगितलं काय ना पहिली फिल्म आहे त्यांची त्यांना सवय नाही कॅमेराची ते म्हणाले सगळे सीन कॉम्बिनेशन मध्ये करा आणि जरा त्यांच्या कलेने घेऊया ना काय झालंय हे? नाही सर काहीच नाही काहीच नाही sir, काहीच नाही सर काय झालं सुरू करा मस्त होणार Yes, होणार. yes, चल, 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 चलो 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 हा. रेडी नाही, नाही, हे मला खूप आवडतं मी नाटका वेळेला पडदा उघडायच्या आधी, उभं राहून सगळे प्रार्थना वगैरे म्हणतो छान पडदा Yes, sir, उघडतो प्रेक्षकांना बघून मग सुरू आमचं अनेक हजारो नो प्रॉब्लेम आमच्या सर काळात आपण रिहर्सल बापू पहिल्या रांगेत बसायचे त्या काळी हा. हो 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 मोठी गोष्ट चलो 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 रोल कॅमेरा ए बाबा ए लाईट्स बघ ए, लाईट्स बाबा काय काम करतोस लाईट द्या लाईट्स वर अरे लाईट्स एकदा मी तुम्हाला सांगतो बाबा वर्धम थिएटर होतं कुडाळचं या लाईट गेले मग? प्रयोग सुरू लाईट गेले हातात कंदील घेतला आणि समोर सांगितलं प्रेक्षकांना कंदील हे चालेल का कुणाला काही खटकलं नाही मग? अख्खा सायलेन्स प्रयोग सायलेन्स झाला. सायलेन्स ऑन द फ्लोर चालेल, सायलेन्स सायलेन्स काय करणार चल ना, एवढं लांब काय तुझं इकडे ये तोंडात शब्द नकोय बने मला तुझ्या सांगतो तेवढं काम कर मस्त बस इथे सर तुम्ही रेडी आहात ना माझा काय नाही सर माझं काय बोलो घेऊ ठीक आहे. चलो चलो चला, चलो चला. चलो छान, मजा यायची आमच्या काळी रोल कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन आजोबा हा. त्या आतल्या खोलीची चाबी कुठे आहे थांब बेटा थांब चाबी नाही बेटा चाबी कसं म्हणतेस तू चाबी कुठे नाही आहे? बेटा चाबी सर ठीक च आहे ना तो चाबी नाहीये बेटा च चंद्र हे सगळे च वेगवेगळे असतात बेटा चकलीतला च वेगळा असतो हे बघ तर अशी कर तू जरा एक वेळा बस तर गम 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 अगं नाही हे नको, हे काय नको. करू चुकून झालं माझं हे नको करू पीपी ऐक ना पीपी ऐक ना सोड ना माझं पटकन माझी क्लोजेस काढून देणार आहे आरापारप कशाला तुला बाकी सोडून दे ना नंतर करतील ना ते तारा रंपम आणि त्यांचं जे काय ते तारा रंपम नाही करत आहेत हे ते काय बेसिक ते? एक्सरसाइज आहेत ह्या पुढे 4 सीन आहेत पीपी ह्या पहिल्या सीनला तर एवढा वेळ लागला नंतर तुला माहितीये कसा वेळ निघून जातो फर्स्ट टाइम डिरेक्शन करतो यार दे ना थोडा वेळ लंचला तुझा 1 तास जाणार पीपी येणार तुला दे वेगळी गंमत असते आपले शब्द उच्चार सर आमच्या काळात रेडी आहे सर 3 महिने शब्द उच्चार होय, होय. हा. आपण शूट करूया सर हा 3 महिने शब्दोच्चार आम्ही फक्त कशाला मारायला जातो त्याच्याशी बोलायला ते दाखवत होते काहीतरी तो विचारत होता तुला काय तुला नाही सांगायचंय सगळं आवाज नाही पाहिजे माझं काही नाही आहे ना नाही सर माझं सर रेडी आहे ना तुम्ही रेडी छान करूया चलो 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 छान, रोल छान. कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन आजोबा आतल्या दरवाजाची चाबी कुठे आहे नाही आजोबा आज आम्हाला कळलंच पाहिजे त्या आतल्या दरवाजात नक्की काय आहे बापरे हा बोला आजोबा करारी आवाज आतल्या खोलीत तुम्ही जाऊ नका कारण आत आहे सैरंध्रीचं दुःख अरे कारण आत आहे कोळ्याचं झाड आणि त्या झाडात अडकलाय सर, 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 सैरंध्रीचा धोका सर, नाही, नाही नाही सर, नाही नाही दादा! अरे थांबा सर थांबा सर असं वाटला हा सर छान झाला हा सीन छान झाला नाही झाला सर छान पूर्ण आलाच नाही सर मी केला पूर्ण 3 वाक्य होती मला माहित नाही सर तुम्ही कुठली भलती वाक्य बोलात कुठलं सैरंद्रीचं दुःख सैरंद्र वेगळंच बोलताय ना सर सैरंद्री ओ हो 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 फुटलेला कप नावाचं नाटक होतं त्यातलं आहे ती सैरंद्री मग ते नका बोलू सर हो 250 प्रयोग केले ना अरे चांगलं आहे सर डोक्यात राहिलं त्याचं पण आता नका बोलू सर अरे, आता नाही आता आपण फक्त ह्या सिनेमातली वाक्य बोलूया हो, please. चालेल, हा? चालेल. मग ते ते- खूप वेळ चाललाय ना त्याला पण आउट टाइम आहे पीपी नाही होणार आहे पीपी अजून 2 महत्वाचे मोठे सीन आहेत ते नाही होणार आहेत आपले 6 पर्यंत करतील ते पहिलीच वेळ आहे त्यांची फिल्म मध्ये कोण काय यार सर सर पहिले त्यांना थोडं हळू बोलायला सांगा ना तो रेकॉर्डिस्ट वैतागलाय तो त्यांच्या तोंडाला डबल टेबल लावलाय मोठ्याने बोलतात शपथ याच्यावर बोलले कसं रे काय
काय झालं काय झालं काय झालं नाही सर काय नाही काय झालंय तुम्ही ना फार मोठ्याने बोलताय तर जरा हळू नाही पण शेवटच्या रांगेपर्यंत आवाज गेला पाहिजे ना म्हणून तो मोठाने बोलतोय मी. सर हो पण सिनेमा थिएटरला लागणार आहे सर अरे पण सिनेमा थिएटरला शेवटची रांग असते असं नाही ना आवाज गेला पाहिजे ना तिथपर्यंत हे टोचलं आ, सर काय केलं तुम्ही ती माईकची पिन आहे सर माईक लागलाय सर हो, तुम्हाला हो, तर हो. तुमचं सगळं रेकॉर्ड होणार आहे हा बरं बरं हे तुम्ही हळू बोला सर हा हळू बोलत तर चाललेलं आहे. तेच अपेक्षित आहे हा सर हरकत नाही हरकत चलो रेडी 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 रोल कॅमेरा चावी चावी रोलिंग या रेडी एक अपना ऍक्शन आजोबा आतल्या दरवाजाची चावी कुठे आहे? अरे वा एक मिनिट छान छान चावी म्हणाली ए बाबा हे 10 रुपये घे बक्षीस वा 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 पुरी कर रे बाबा सर चावी म्हणायचं हा छान बोललीस सर, बडा सर काय अरे चावी म्हणे मला आवडलं तिने मग अरे म्हणजे मी बक्षीस दिले तुला नका देऊ ना सर माझी सवय आहे नाटकात कुणी असं केलं की हळूच मी यायचो प्रेक्षकांना कळायचं नाही 5 रुपये हळूच सरकवायचे तिच्या हातात तिला केवढं बरं वाटायचं मला सांगा हा सर हे वा, स्टेज छान बेटा सर हे स्टेज नाहीये ना सर हा, हा. कॅमेरा आहे सर बरं. मी तुम्हाला जे गपचूप वाटतंय ना ते सगळं दिसतं इथून शूट होतंय सर अच्छा हे दिसलं का मग हा कॅमेरा कशासाठी तुम्हाला आरसा म्हणून ठेवलाय का सर नाही की नाही अरे बरोबर याच्यात सगळं शूट होतंय सर पहिल्यांदाच करतोय त्यामुळे लक्षात नाही आलं ना पण माझं आता लक्षात ठेवा सर हा, होय, इथे होय. चामखेळ आहे ना होय. तोही दिसतोय त्याच्यात सर अरे बापरे. तुम्ही प्लीज हे असं दाखवू नका सगळं नोट बीट देणं हा बरं ठीक आहे आपण सीन वरती फोकस करूया हो, Okay, हो, sir? हरकत नाही. Yes, छान thank होत you. आहे छान होत आहे छान होतंय मस्त होतंय सर छान होतंय सर रेडी थांब ना चल चलो रोल कॅमेरा रोलिंग अँड ऍक्शन आजोबा आतल्या दरवाजाची चाबी कुठे आहे? नाही आजोबा नाही होय, हो. आम्हाला कळलंच पाहिजे त्या आतल्या दरवाजात नक्की काय आहे. म्हणजे आतल्या दरवाजात जाऊ नका कारण आतल्या दरवाजात आहेत इतिहासाच्या आठवणी आणि त्यात आहेत रक्तबंबाळ झालेले समशेरी आणि त्यावर माझं रक्त लागलेलं आहे आणि ते रक्त नाहीये माझ्या पराक्रमाच्या खुणा आहेत खुणा या खुणा ज्यांच्यावर अख्खं राज्य तुम्ही उभं केलं पण लक्षात ठेवा, हे कसं कड्याचं राज्य आहे तुमचं राज्य नव्हे आणि या ज्या खुणा आहेत, त्या हे करून मी काय करणार कट अजून आहे थांबा कट कट हा तुम्हीच रचलेला आहे इतिहासाच्या विरुद्ध तुम्ही जर इतिहास बदलायला गेलात तर इतिहास तुम्हाला प्रश्न विचारणार म्हणजे विचारणार तो तुम्हाला विचारणार तुला ह्याला सुद्धा प्रश्न विचारणार आता काय संबंधात आम्ही नाही जायचं ऐका काय करताय हा प्रश्न तू मला विचारतोस तुला लाज नाही वाटत लाज नाही वाटत तुला थांबा आई थांबणार हे वादळ आता थांबणार नाही हे आता तुफान झालेलं आहे हे वादळ आता थांबणार नाही अरे गेले पिपी ते गेले अरे ते रिक्षा थांबव पिपी अरे ते बसून गेले पिपी पिपी ते अरे ते गेले. घरी गेले स्टेज सोडून पिपी मला त्यांना 10 रुपये द्यायचे होते त्यांनी खूप छान केलं होतं. आता रे आता युजली तू डिरेक्टर असतो तेव्हा काय बोलतो शेवटी पॅकअप वा 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 खूपच इंटरेस्टिंग परफॉर्मन्स मलाही तुम्हाला 10 रुपये द्यायचे मजा आली प्रसाद अफलातून सम्या ला जवाब केलंस काहीतरी वेगळाच आवेश होता तुझा तो म्हणजे तो तुझा प्रवेश सादर करायला सुरुवात केल्यानंतर तो होताच पण ओव्हरऑलच त्या कॅरेक्टरचं काहीतरी वेगळं तू पकडलं होतंस आणि ते फार इंटरेस्टिंग होतं फार मस्त एकच टायमिंग होतं ते इतकं फॅन्टॅस्टिक होतं क्या बात आहे शिवा खूप मस्त अटेम्प्ट केलास वेगळा राऊत आवाज बदलून जे तू केलंस त्यापेक्षा नॉर्मल जास्त छान केलं नॉर्मल जास्त छान वाटतं पण इंटरेस्टिंग म्हणजे काहीतरी एक एलिमेंट यायला पाहिजे तो आला पीपी फॅन्टॅस्टिक मस्त स्किट होतं मला खूप आवडलं वंडरफुल सई क्वालिटी परफॉर्मन्स होता मला फार आवडला सगळ्यांची कामं उत्तम राऊत एक रिक्वेस्ट आहे या आवाजात एक स्किट झालं पाहिजे फारच विलोभनीय आवाज होता आणि आम्ही तो खूपच एन्जॉय केला
सामी एकतर दिसतोयस एवढाच चिकणा, फार मस्त दिसतोयस. मला असं ऑनेस्टली वाटतं की तरुण पिढीने हे कधीच विसरू नये की तुम्ही पण एक दिवस म्हातारे होणार आहात आणि ह्याची जाण ठेवून कायम जगलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. मला या प्रहसनातली एक गोष्ट खूप आवडली की पीपी, तुझा कितीही संताप होत असला तरी तू डिग्निटी नाही सोडलीस, त्या माणसाचा अपमान नाही केलास किंवा त्याला कुठे ह्युमिलिएट नाही केलंस. ही इतकी सुंदर लिखाणातलीच गोष्ट होती की ती खूप हृदयाला भावली. शिवा खूप भारी, मस्त बेरिंग पकडलं होतं. बने आज दिन बने. मंडळी, आज एका राजाला मिळणार आहे एक सिद्धी. चला बघूया त्याला त्याचा कसा उपयोग होतोय तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. केलं कसं आहे कडक इथे आला जाम भारी केलं की तू कडक आहे म्हणजे केलं खायची जागा ही माझ्या शुंभरासनाने शुंभरासनावर बसून तू केलं खातोस बसायला. कशाला भडकताय एवढे तुम्ही, कशाला भडकताय? इतकी वर्ष सिंहासनावर बसून जनतेला केळी देताय तुम्ही, त्यातलं एक केळ मी खाल्लं तर काय झालं? मोठा सामाजिक मारतोय जल्ल ललकारी दे लोकांना कलर राजा आलाय जा देतो. केलं आहे एवढंच आहे. सकाळपासून नाश्ता नाही केलं मला केलं तरी रे या ललकारी देतो. बापट बा जायलाचा मालवणचा खाजा आमचा. बापट करशील कशाला आपटापट एवढी करतो साहेब वाचाड्या. बापट आहे का ते बा मुलायचा आचा आहे ना वाचाड्या. तुझं इतकं वर्ष तू ललकारी देतो तुझ्या अजून पाठ होत नाही. ललकारी कशी द्यायची कशी? इकडे इकडे बस इकडे. बा मुलायचा होशियार वीरों के वीर राजा के राजा पधार रहे हैं. अशी ललकारी दे. या बात आहे. बसा तुम्ही, बसा तुम्ही, बसा. बचारे दे 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 ललकार देऊन टाक चल बचारे. महाराज 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 महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो, महाराजांचा विजय असो. हो बचार कोण कशाला मुजरा करतोयस? मग रे मुजरा ते करतील तुला. तू तपस्वीच्या बेरिंग मध्ये आहेस. राजा ये माझ्या पाया पड, मी तपस्वी मंदाष्ठी. राजा ये माझ्या पाया पड, मी तपस्वी मंदाष्ठी. माझा काय चुकला काय रे? डायरेक्टर सुटला. मी तुमची ओळख अजून क्लिअर नीट सांगा त्यांना. काय झालंय, तपस्वी आणि मंदाष्टी अशा दोन शब्दांमध्ये जोडाक्षर आल्यामुळे सर्किट हल्लंय. असं झालंय. मी समजतो. राजा ये नाही नको, मी तिकडे होतो. घाबरू नकोस, घाबरू नको, मी तपस्वी आहे पण तुझ्याच राज्याचा माणूस आहे. पण गेली 15 वर्ष मी तिकडे हिमालयात तपस्या करत होतो, तप करत होतो. पण काय झालं, काल बर्फ वितरला आणि आज मी नेमका तुझ्याकडे आलो. तिकडे बर्फ वितरल्यानं घसरत डायरेक्ट इकडे आला तू. राजा तुला पचकन शाप देऊ? काय पण बोलशील? अरे म्हणजे पचकन आलाच म्हणून मी बोलतोय. पचकन माझं काय तुझ्या काय मला सांग. यायचं पटकन जायचं. माझं कसं आहे, गायब प्रकट हो, गायब प्रकट हो. अरे म्हणजे सोपं आहे. पण मी ज्याच्यासाठी इथे आलेलो आहे, हे जे एवढं सगळं तप बीप केलेलं आहे, ते मला तुला एकांतात सांगायचं, एवढं लक्षात ठेव. एकांतात म्हणजे काय राजा, तुला ना दोन्ही हाताने शाप दिले पाहिजे. आता नाही माहित मी काय करू. सांगतो थांब. एकांत, अरे बाबा अभ्यासक्रमात गेलाच नाही मी. हा जाऊ दे, थांब. एकांत म्हणजे काय, फक्त तू आणि मी बोलायचा, बाकी कोणच नकोय.
हं. कोपच्यामध्ये मीटिंग करायची असं बोल ना वाचाऱ्या. बरं बाबा तसं कॉपच्यामध्ये मीटिंग करायची असं बोलतो मी. हा चला चला मग कॉपच्यात चल. हा, याला पाठव याला पाठव याला पाठव. मला आम्ही कोपच्यामध्ये मीटिंग करणार आहे तू निघ आता. जशी आपली आज्ञा. अरे वाचाऱ्या ह्याच्यासाठी कशाला आज्ञा म्हणजे एवढ्याच्या गोष्टीला आज्ञा मागतो ये रे. बरोबर बरं तिकडे कॉपच्यात चल. बरं आपण कोपच्या कुठे इकडे जाऊ कोपच्या इकडे. आता नको आता तू घ्यायला तिकडे कशा जातोस. मग कुठे जाऊ? त्यालाच पाठवून तू जातोस कॉपच्या तिकडे थांब. महत्वाचं काय तर ऐक मी एवढा तप बीप तिकडून हिमालयावरनं करून आलोय तर कशासाठी आलोय कशासाठी? तुला काहीतरी सांगायला आलोय. मग सांग ना. सांगतो मी तिकडे आहे ना एक मंत्र शिकलोय. काय बोलतोय? हा मी असा मंत्र शिकलोय ज्या मंत्राने मी समोरच्या माणसाला गायब करू शकतो. म्हणजे तू मंत्र बोल्यावर मी गायब होणार? गायब होणार. जर तू गायब झालास ना तर ह्याच्यात तुझाच फायदा आहे. म्हणजे तुझ्या मागून लोक काय बोलतायत, हा राज्यात काय चालू आहे, काय कटकर असताना चालू आहे, हे सगळी तुला कळतील. काय बोलतोस काय? मग म्हणजे तू जर मंत्र बोललास तर मी कुणाला दिसणारच ना. कुणा नाही दिसणार. म्हणजे खरंच कुणाला पण नाही दिसणार. नाहीच दिसणार. म्हणजे समजा मी आंघोळ करताना मग हा साबण कुणाला लावायचा? राजा आंघोळी महत्वाची की राज्य महत्वाचं मला सांग. साबण. साबण काय बोलतोस तू. राज्य 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 महत्वाचं आहे ना. मग बरं मी काय बोलतो हा बोल. समजा हा तू मंत्र म्हणताना हा जर का तुझा फंबल पडला बरोबर तर माझी अख्खी बॉडी गायब होण्याच्या आधी म्हणजे त्याच्यातलं काहीतरी एखादा अवयव गायब झाला तर मग काय करायचं? राजा मी तो एखादाच अवयव गायब करू काय बाकी बॉडी तशीच ठेवू. हा? काय बोलतोस तू. अरे थांब ना तू बस इकडे बस बस. आता मी जो तुला मंत्र सांगणार आहे तो नीट ऐक. डोळे बंद कर. चमत्कार तुला दाखवेन मी आता. हा हा पण डोळे बंद केले उंगल्या नाही करशील ना? राजा साप खालून देईन वरून काढे ना. गबस जरा डिस्टर्ब करू नका यार मला मंत्र बोलताना. गबस जरा. हा बघ. हा ना 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 ट्रिपलिंग ट्रिपलिंग पपलिंग येबलिंग ट्रिपलिंग गायबिंग. काय झालं काय झालं? काय थांब पूर्ण मंत्र बोलू दे मला. परत बोलतो. रासूस किसकी प्रास्कुस किसकी ब्रुस्किस किसकी गायबूस किसकी. झालं काय झालं काय? नाही मिळाला बस बस खाली. सांगतो तरी गायबूस किसकी अदृश्यम झालं काय. अरे वसरे तू दिसतोस आहेस मला. अरे मी गायब होणार की तू गायब होणार. तू दिसणार ना मला. काय मिळाला. हा गायब झालायस ना. हा पण सगळ्यात महत्वाचं तू गायब झालायस पण फक्त तू मला दिसणार. जगातल्या कुणाला तू दिसणार नाही. मग काय फायदा आहे म्हणजे मला कसं पण नाही राहता येणार वगैरे तुला दिसणार आहे मी. राजा मला ना काय सुचत नाही तुला काय बोलायचं ते कळलं ना. पण मी खरेच गायब झालायस तू. गायब मला दिसत नाही. मलाच नाही दिसणार तू. हो कोणाशी बोलतोयस. इथं तू छोट्या होता तू कुठे गेला. तो तो तिकडे गेला तिकडे गेला तिकडे गेला. या वचार मला छोटा बोलला. तुला छोट्याच बोलणार. आता काय झालंय तुझ्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत ना ते सगळ्या गायब झालेत. हा, मग राजा हा शब्द पण सगळा गायब झाला लक्षात ठेव. गायब 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 गायब. अरे कोणाशी बोलतोय. मी तपस्वी आहे ना मी स्वतःशीच बोलतो. स्वतःची. हा 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 टेन्शन घेऊ नकोस. अरे थँक्यू थँक्यू. हा या राणी सरकार या. कधी एकदम महाराजांना हे सांगतो असं झालंय. अरे वा महाराजांचा रोजचा असो. अरे अच्छा पण महाराज कुठे आहेत. महाराज कुठे आहेत. महाराज आणि हे तपस्वी कोण म्हणायचे. ही तपस्वी मंदाश्री म्हणायची. काय भाऊजी कसे आहात. मस्त. अरे ना बाकी सर तू भाऊजी बोलास त्याला. भाऊजी बोललास तू त्याला. जो राजा नसतो ना त्याला भावजी बोलायचा असं मला माझ्या गुरुने शिकवलेलं आहे. जामच संस्कार. अरे पण महाराज कुठे आहेत. महाराज कुठे गेलेत. काय कळे ना बाबा महाराज कुठे गेलेत. राणी सरकार काय झालं शांत का बसलायत. प्रधानजी आमचं मन अगदी विषण्ण 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 झालंय. या अख्ख्या दरबारात आमचे महाराज कुठे दिसत नाहीयेत. कुठे गेले असतील आमचे महाराज. राणी सरकार त्या टिल्ल्याचा काही भरवसा नाही. तो टिल्ल्या बाहेर कुठेतरी शेण खात फिरत असेल. अरे हा टिल्ल्या बोला बसारा. अरे राजा हा शब्द गायब आहे ना मग काय बोलणार तो. टिल्ल्या टिल्ल्या. मग राणी सरकार
मला जर तो सापडला ना, तो टिल्ल्या, तर त्याच्या पार्श्वभागावर चापट्या माराव्या वाटतात. सेनापती, पार्श्वभागावर चापट्या देणार तुम्ही? हे बघा, आमच्या महाराजांबद्दल हे असे बोल आम्ही कदापि सहन करू शकत नाही प्रधान. नाही, नाही, हरकत नाही का बस. माफी असावी राणे सरकार. ही एकच म्हणा महाराज बोलते, माझा चायचा भारी आहे. प्रधानजी, बोला राणी सरकार. आम्ही तुम्हाला काही तयारी करायला सांगितली होती, केलीत तुम्ही? केली. महाराजांचा बर्थडे सेलिब्रेट करायचा म्हणून त्यांच्यासाठी केक अरेंज करायला सांगितलं होतं तुम्हाला. केलाय राणी सरकार. नृत्याची तयारी करायला सांगितली होती तुम्हाला. केली आहे राणी सरकार. आणि महाराजांसोबत आम्हाला परदेश गमनाला जायचं होतं, त्याची तयारी केली याची तुम्ही? सुद्धा तयारी केली आहे राणी सरकार. आजचा दिवस खूप स्पेशल आहे. आज मी महाराजांवर खूप 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 जास्त प्रेम करणार आहे. राणे सरकार, एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाहीये, एवढी मोठी व्यवस्था कशासाठी करताय? सेनापती, तुमच्या लक्षात आलं नाही का? नाही. मगाशीच म्हटलं मी, आज आमच्या महाराजांचा तिथीनुसार बर्थडे आहे आणि आज आम्हाला त्यांच्यावर खूप 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 जास्त प्रेम करायचंय. माझा वाढदिवस आहे, दे. माझा बर्थडे आहे. हा हा तिथीनुसार. तिथीनुसार आहे. ही तिथी काय आहे? बस इकडे. कुठे राहिले महाराज? आम्हाला खूप काळजी वाटते प्रधानजी, शोधा ना आमच्या महाराजांना. हे वसाऱ्या मना प्रकट कर. ती मूड मध्ये आली तर पचकन पप्पी घेतो. थांब ना तू. मी नाही, तुला लई घाई आहे दुनियाची. थांब, माझ्या घे ना तू, माझ्या घे. तुम्ही असे उभे का? राणी सरकार, ते बेडूक कुठे गेले काय कळत नाहीये. प्रधानजी, असं बोलणार आहात तुम्ही महाराजांबद्दल? माफी असावी राणी सरकार. ए, जा केक आण. जातोय. राणी सरकार, प्रधानजी, मी महाराजांचा मोबाईल सुद्धा ट्राय केलाय, पण आउट ऑफ रेंज येतोय. हे गंडवतोय वसाऱ्या. माझा मोबाईल चालू आहे माझा. मी काय बोललो, तुझ्या रिलेटेड सगळ्या गोष्टी गायब आहेत ना, तशी कनेक्टिव्हिटी पण तुझी गायब आहे. मोबाईलची रेंज, तुझा मोबाईल, तुला कोणच फोन लावू शकत नाही, लक्षात ठेव. कनेक्टिव्हिटी गायब आहे. गायब आहे. आता नको ना करू, मग मला कसं कळणार? राणी सरकार, तुम्हाला राजांशिवाय करमत नाहीये, आता नाही बघवत आहे. हो ना, हो ना राणी प्रधानजी. सरकार, राणी सरकार, महाराज इथे नाहीयेत, तर महाराजांच्या ऐवजी आपण सिम्बॉलिक किंवा प्रतिकात्मक महाराज म्हणून कोणाला बसवलं तर? म्हणजे सेनापती, काय म्हणायचं तुम्हाला? हा तांब्या, या तांब्याला आपण महाराज म्हणून बसवलं आणि या तांब्याचा वाढदिवस साजरा केला तर? अय्या, काय सुंदर कल्पना सांगितली तुम्ही. चला आपला केक कापून घेऊया. केक कापा. चला केक कापूया. सावकाश सावकाश. सेनापती, तांब्या कसा केक कापणार? तांब्या केक नाही कापू शकत. काय तुम्ही कापा. म्हणजे? तुम्ही कापा आत्ता केक. आपण असं समजू की काळजीवाहू महाराज म्हणून तुमची निवड करू. नियमात तशी तरतूद आहे. मी कावा? हा, कावा. केक कापायला घेऊया. चला या. सेनापती, आणा. आता मीच काळजीवाहू राजा आहे. मला केक कापायचा आहे. केक कापूया. थांबा. अरे वसाऱ्या, काय काय झालं? अरे ऐक ना, हा हा. केक कापतोय, मना प्रकट कर ना वसाऱ्या. अरे नाही, काय झालं, मी नेमका मंत्र तो आठवतोय, विसरलोय म्हणजे. हा, थांब थांब, मला मंत्र आठवू येतो. काय तो भांपाम पाम भांपाम भाम, नाही ना, हा नाही. थांब थांब, हा नाही, हा कुठला आहे तो? चुपुरुक चुपुरुक पुपुरुंग पुपुरुंग, नाही ना, हा पण नाही, हा पण नाही, हा पण नाही. ते अचितम गचितम गचितम अचितम. असं कुठला मंत्र असतो? थांब जरा, मला आठवू दे, थांब. चुंपुम पुम पुम पुम, नाही, हा पण नाही. शे, अरे तू झाकरू माकरू माकरू झाकरू असेल तो असेल ना. नाही, तो पण नाही. हा, काय? आता मला कळलं. काय? प्रॉब्लेम काय झाला माहितीये काय? मला ना एखाद्या माणसाला गायब करायचा मंत्र येतो, मग? पण तो गायब केलेला माणूस प्रकट कसा करायचा तो मला मंत्र येत नाही. अरे वसाऱ्या, एवढा सरभरीत तपस्वी असेल मला वाटलं नव्हतं. खरंच तू हिमालयात गेला होतास का महाबळेश्वरला गेला होतास वसाऱ्या? हिमालयातच गेलो. अरे बघ ते बघ, चाललंय सगळं, मला प्रकट कर ना. थांब थांब, मी जरा सुचवतो, आठवतो काहीतरी. थांब जरा, तू थांब बाबा, थांब. कापू कापू सेनापती, कापू. कापा. ऐका ना, अरे तू वसाऱ्या, तू बघ ना, पण काहीतरी कर वसाऱ्या. मी काय करू, मला पण काय कळत नाही. कापला त्याने. परवा. अरे मना 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 खायचं आहे ना केक. महाराजांचा बर्थडे तर आपण सेलिब्रेट केला. मला 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 आठवू दे, थांब. मना मना चाटू तर दे जरा केक. चला.
प्रकट कर तू खोबऱ्या काय बघतोस प्रकट मला मंत्र नाही आठवत आहे रे. प्रधानजी महाराज नसताना आपण केक तर कापला, पण तुम्हाला म्हटलं होतं आम्हाला महाराजांसोबत परदेश गमनाला जायचं होतं, त्याचं काय करायचं? आणि सरकार सगळी व्यवस्था केली आहे. तुम्ही चला तर खरं इथून. म्हणजे आपण खरंच परदेश गमनाला हो, चाललो? चला, मी दाखवतो तुम्हाला. या थांब 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 मला कळलंय. मी आहे ना माझ्या गुरुजींना विचारतो. हा गुरुजी, आता ह्याला प्रकट कसा करू? हा चालेल. काय बोललो गुरुजी? मला परत हिमालयात जावं लागेल शिकण्यासाठी. किती दिवसासाठी? 14 वर्षासाठी जावं लागेल. 14 वर्षासाठी? आता 14 वर्ष मी इकडेच करू का? मी कुणाला दिसत पण नाही. मी काय करू बचाऱ्या? हो अहो किती वेळ एकटे बसणार? जा, ते गेले परदेशात, त्यांच्यावर जा. इथे काय करताय? अरे वसर्या, मी अदृश्य आहे. मी तुला दिसत नाही. तर तू येरायस काय? मी अदृश्य. काय सांगता? मग मी आता थांबू का जाऊ? आता थांब नाही तर जा. मी अदृश्य. मी तुला काय सांगू बचाऱ्या? नक्की जाऊ? नक्की जा. ते गेलेच बचारे. जा तू लवकर. केलं पाहिजे. अतिशय सुंदर कलरफुल सादरीकरण. हास्यरसिक प्रसाद. छान, मजा आली. आपल्याकडे दृश्य स्वरूपात म्हणजे नटांच्या स्वरूपात संकल्पना सुचवणारी माणसं आहेत. जसं प्रथमेश आहे, श्रमेश आहे, समीर आहे, पशा आहे. तशी अदृश्य माणसं आहेत जी स्क्रीनवर येत नाहीत पण ती संकल्पना सुचवतात. म्हणजे गणेश सागडे, सुनील डांगे. तर या अदृश्य माणसांचा सुद्धा आपल्याला आशीर्वाद आहे, पाठिंबा आहे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजल्या पाहिजे. आणि आज अरुण, तुझ्या मेकअपमध्ये तुझे कल्ले जेवढे दृश्य आहेत तेवढ्याच तुझ्या भुवया अदृश्य आहेत. हे मला छान वाटलं मला बघून. आणि चांगलं रंजक सादरीकरण, चांगलं कॉर्डिनेशन होतं, उत्तम सांघिक सादरीकरण. आणि सगळ्यात जास्त मला सरभरीत तपस्वी मला आवडलं. छान होतं, मजा आली. मंडळी, भूतकाळामध्ये एका सेलिब्रिटी स्थळाला नकार देण्याची हुरहुर लागली एका बाईला. चला बघूया त्याचे वर्तमानात काय पडसाद उमटतायत ते. हॅलो, हाय, नमस्कार. मी प्रज्योत पिरपुटे. कालच मी प्रसाद ओक यांचं किस्से माझे खरे करा हे नाटक पाहिलं. धमाल विनोदी नाटक आहे, वेगळा नाट्याविष्कार आहे, पुष्कर श्रोत्री लिखित दिग्दर्शित. हा नाट्याविष्कार तुम्ही अनुभवायला हवा. या नाटकाची खासियत, वैशिष्ट्य असं आहे की या नाटकात ते प्रेक्षकांकडून किस्सा मागवतात आणि शेवटी स्वतःचा आहे असा खपवतात. आणि फारच रंजक वळण देतात या नाटकाला. तर जरूर तुमच्या जवळच्या प्रेक्षागृहात जाऊन हे नाटक पहा, किस्से माझे खरे करा. काय करतोयस? काय बाईट करत होतो. एक प्रसादोकांचा फोन आला होता, त्यांचं नाटक चालवण्यासाठी माझी बाईट हवी होती. त्यांचं नाटक चालवण्यासाठी तुझी बाईट हवी. पण मग तुझं सांगून जर लोक आली असती तर तुझं नाटक का बंद पडलं? ते का नाही चालू राहिलं? सांग ना रज्जो. अंडी आण खायला, अंडी आण. ए नाही, अंडी बिंडीची नाटकं बंद. दे ना, एक काही bite दे. अजिबात मिळणार नाही तुला आता हे एग वाईट्स वगैरे. ते सगळं आतलं येल्लो बलक मला खायला लागतं, माझं वजन वाढतं. मग अजिबात नाही मिळणार तुला. नको खाऊस तू येल्लो बोलला. मी थोडी सांगितलं तुला खायला. ऐका ना, एवढं टोक नका ना गाठू. नाही, आता काय ऐकणार नाही. आज सोडीतच नाही. त्याच्या आईला काढकाच काढतो. इथं का बुबीरा? एवढं ना, चला घरी. इथं का बुबीरा? घरी चला ना तुम्ही. एवढं कर तुम्ही. थांब, दरवाजा उघड. होय. अरे एक मिनिट. हॅलो, थांबा. कोण आहे? इथं थांब म्हणलं का नाही? इथं थांब. हॅलो, काय? प्रज्योत पुरपुटे. आम्हीच. हे घ्या तुमचं पार्सल. आता हिथंच ठेवायचं. ही जाण माझा संबंध संपलाय आता. आता हिथंच राहायचं. बाय बाय. हॅलो, एक मिनिट. कोण आहात तुम्ही? कोण आहात तुम्ही? काय चाललंय? त्याच्याशी तुम्हाला काय करायचे? ही तुमचं पार्सल आहे की नाही? ही आता हिथंच ठेवायचं. ही हिथंच राहणार. इथेच राहणार म्हणजे? ही तुमचं पार्सल आहे की नाही? आता ही जाण माझा संबंध नाही. कोण आहे ही बाई? काय? हॅलो, काय चाललंय?
हा माझ्या घरात कळतंय का तुम्ही कोणाच्या घरात आलाय काय अरे बघ तर काय नमस्कार करतेस पार्सल आलंय म्हणतात मला काही कळलं नाही. मला पण नाही ते बोलले म्हणून मी थांब जरा एक मिनिट हॅलो सांग हिला इचरा हिला सांग काय सांग काय बोला काय सांगा मला तुम्ही ओळखलं नाही होय मला. नाही ओळखत मी तुम्हाला कोण आहात तुम्ही घे दिसरा ह्याच्या नावानं नाचती ओळखणं बी झालंय तुला साधं ती. एक मिनिट तुम्ही माझ्या नावाने का नाचता प्रज्योत नाही म्हणजे हे कोण आहेत हे मला माहितच नाहीये तुम्ही कोण आहात तसलं नाही तुमचं स्थळ आलतं नाही का मला. मी वंदना उकिडवे बघण्याचा कार्यक्रम झालता आपला. बघण्याचा कार्यक्रम झाला होता ओ राईट तेच काय राईट काय मला आठवलं काय आठवलं मला एक मध्यस्थी होते त्यांनी स्थळ आणलं होतं मला बरं एवढा का अच्छा ओळखलं. हा आठवलं येस नमस्कार बसा ना, बसा. बसा yes. काय काम? नाही, एक मिनिट हॅलो थांब एक मिनिट तुमचं काय तुमचं काय म्हणजे तुमचं काय 8 वर्ष झाली ती आमच्या लग्नाला. अरे वा अभिनंदन छान हो का भाऊ नीट बोला. 8 वर्ष झाली ती पण भांडणं झाली की नाही सारखं ऐकवती मला. परजोत पुरपुडीचं स्थळ आलं होतं मला मी नकार दिला त्यासनी ती वाट बघत होती माझी म्हणून. हा मला म्हणते मी होकार दिला असतं तर बरं झालं असतं सेलिब्रिटीची बायको असते आज सुखी माझ्या डोक्याचा भोगा झाला रे आता हिला इथं ठेवून या तुम्ही नांदवा इथं मला काय माहित नाही आता मला मोकळं करायचं मला मोकळं करायचं. याला काय अर्थ आहे तेव्हा होकार दिला होता म्हणून मी आता नांदवायचंय मग ह्यांच्या मनात भरली होतीस होय तू ह्यांच्या मनात भरली होतीस भाव देते तर काय एक महिना तुझ्यासाठी थांबली होती म्हणजे एक मिनिट म्हणजे मला जेव्हा तू बघून गेला होतास त्यानंतर जो 1 महिन्याचा गॅप घेतलास तो ह्यांना होकार देण्यासाठी. विचारते मी काहीतरी ऐक ना विचारते मी मी सांगतोय जुन्या गोष्टी आहेत ना जुन्या गोष्टी आल्यात घरात आता ह्या क्षणी. चिडू नको मला नको ना चिडा. हो हे तुमच्यासाठी सगळं जुनं झालंय आमच्यासाठी नाही. अरे एवढी वर्ष झाले ती लग्नाला अजून तुमच्यावर संसार करायचं स्वप्न बघती बाय. नाही हो, काहीतरी काय बोल तसलं काय नाही. मग काय तर तसलं काय नाही हो आता असं नका बोलू. संसार करायचे स्वप्न नाही काही नाही शब्द ते टीव्हीवर दिसतात की नाही मग मला ते सगळं आठवतं म्हणून मी बोलून दाखवते. एवढे मोठे सेलिब्रिटी बघण्याचा एवढा आवडतो ना टीव्ही वाला राहा की टीव्ही वाला बरं मग नाही ना, असं नका ना बोलू. फिरत बसती मग हॅलो कशाला राहती माझ्यावर बरोबर आहे. नाही मला विचारा मला फिरायचं की नाही मला विचारा मला कन्सेप्ट नाही तुला नाही विचारायचं ताई तू फिर यांच्यासोबत नाही तुला पण कळेल सेलिब्रिटीची बायको असणं म्हणजे नेमकं काय असतं ना ते तुला कळेल. कसं आहे ना मी सांगते तुला एक्सप्लेन करते. आपण जेव्हा कुत्रा हगवायला नेतो तेव्हा ते कसं पुढे पुढे पळत राहतं आणि आपण त्याला मागून धरण्याचा प्रयत्न करतो. एक्झॅक्टली सेम असतं सेलिब्रिटीच्या बायको काही वेगळं नाही. आपला माणूस पुढे पुढे पळतं आपण त्याला लँग्वेज नाही बरोबर मी काय चुकीचं बोलतेय. बरं आम्ही दोघं जेव्हा फिरायला जातो ना छान असं मस्त पैकी तेव्हा ह्याचं लक्ष आपलं लक्ष ह्यांच्याकडे पण यांचं लक्ष आपल्याला कोणी बघतंय का आपल्याला कोणी ओळखतंय का हे ह्याच्याकडे ह्यांचं लक्ष असतं. बरं त्यात एखाद्या सुंदर स्त्रीने एखाद्या सुंदर बाईने जर यांना ओळख दाखवलीच तर यांचा राजहंस होतो. सेलिब्रिटीच्या बायकोचं हे असतं सगळं कळलं ना. ये नाही करत टीव्ही मध्ये मोठा राजहंस वाटला होता ना तुला. हा बघ की सरा माग जरा बघ बादाक दिसतंय बादाक हॅलो बादाकच दिसतंय. हॅलो आयला लागा तिकडे टीव्हीत म्हणजे लागा ह्याचं तोंड एवढं दिसतंय हो. अरे पण समोर एवढं साहेब ये ना एवढंच असतं तो. एक मिनिट किती इंची टीव्ही आहे तुमच्या घरात 75. एवढंच दिसणार ना मग एवढंच हे काय प्रत्येकाचं काय तोंड मोठं असतं का काही बोलता काहीतरी उगाच एक्सप्लेन करत बसल्यास मुळात ते त्यांच्या बायकोला तुझ्या बरोबर संसाराचे स्वप्न बघतायत म्हणून घेऊन आले. त्याच्याबद्दल विचार त्यांना. मग माझी काय चूक आहे ती बघते. आणि हॅलो ते क्लोज असतात एवढं मोठं नको तेच परत बोलतोय तुम्ही नका सांगू मला तुम्ही जरा शांत राहा कळलं का. आणि काय म्हणलीस मला हे त्यांच्या बायकोला मोठमोठ्या हॉटेलात जेवायला नेते ती. माझं लग्न झालं असतं तर मला बी नेलं असतं म्हणून नेत्यातच ती नेते ती. मी पाहिलं तर ते दाखवतात ऍड मध्ये नेत्यात मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये जाता की नाही. बरोबर आम्ही जातो ना मोठमोठ्या हॉटेलमध्ये जातो आम्ही पण फुकटचं खायला जातो. फुकटचं नाही खा हॉटेलवाले कोलॅबरेशन मध्ये विचारतात यांना याल का आणि बाईट द्याल का. फुकटचं असतं ते. आणि जेव्हा आम्ही जातो ना कोलॅब म्हणजे ते ऍडव्हर्टाइजमेंट करतात ते त्या हॉटेलवाल्यांची बाईट देतात त्यांना सांगतात की हे हॉटेलमधलं जेवण कसं चांगलं असं सगळं बोलून वदवून घेतात त्यांच्याकडे. नका सांगा नाही आणि कसं आहे आम्ही जेव्हा जातो ना हॉटेलमध्ये जेवायला तेव्हा ते जी वाढणारी लोक असतात ना त्यांच्या नजरेत स्पष्ट दिसतं आले फुकटे जेवायला. असं नाही असं ह्याचं तरी एक वेळ ठीक आहे ह्याच्यासोबत मी पण असते ना फुकट्यासोबत फुकटी पण आली हे पण त्यांच्या नजरेत
जत्रेत दिसतं. सेलिब्रिटीची बायको आहेस तशी वाग ना. सन्मानाने वागवतात. फार नाही काही सन्मानाने. सन्मान तुला वाटतं प्रज्वल, तुला वाटतं ते सन्मानाने वागवतात, ते नाही सन्मानाने वागवत. मागे आठवते तू एक बाईट दिलास एका हॉटेल मालकाला, हा. छोटासा काय छोटासा बाईट दिलास. तो मालक म्हणतो PR ला म्हणतो यांच्या, कितना खाया आपके साहेब ने, उतना बोला भी नाही, मेरा नाम भी नाही लिया. ते एखादा सापडतोच ना या सगळ्यात उद्धट तसं. नाही रे उद्धट बिद. माझं काय म्हणणं आहे, माझं ना साधं सरळ म्हणणं आहे, जगू ना सन्मानाने. स्वतःच्या हक्काच्या खिशातले पैसे टाका आणि जेवा ना त्याने. काय फरक एवढा. पडतो? स्वतःच्या कष्टाची भाजी भाकरी खाण्यात सुख नाहीये का? बरोबर आहे. अभिमान नावाची सन्मान नावाची काही गोष्ट असते की नाही? बरोबर आहे. काही कौतुक नाही ते हॉटेल बिटेल मध्ये जाण्याचं, ते डोक्यातनं काढून टाका तुम्ही. नाही ताई बरोबर आहे तुमचं. ए मी करतोय का असं? हा चायनीजला घेऊन जातोय तुला, टेचात बसून खातीस का नाही चिंबूड वडीत वडीत? हा त्याला माझाच म्हणतीस. अरे एवढूसा टाइमपास केला या शेजवानला. तुझ्या बापानं शेजवान म्हणलं होतं शेजवानला. काहीतरी सिरियस चालू. तो हसतोय का तुझ्यावर? ए बेने तो हसतोय का तुझ्यावर? शेजवान म्हणतीस तरी आणून देतोय का? तर बाबा हे पैसे देणार आहे आपल्याला, ह्याला मान द्यायला पाहिजे. आहे की नाही ताई? तुम्हाला खोटं वाटेल, मी आहे की नाही बिल भरतोय तेव्हा कडक मध्ये 20ची नोट ठेवतोय खाली टिप म्हणून. तेव्हा 20 सॅलड मारतोय, शेड समजून सॅलड मारतोय आपल्याला. आपला असंच असतंय. आमचं वेगळं असतं. हे नाही ठेवत होय. नाही टिप ह्यांना मिळतात ना पैसे, हे का आम्ही- टिप ठेवतील? टिप नाही. आमचं कसं बघ कसं असतं आमचं, की आम्ही सेलिब बनून जेव्हा जातो हॉटेलमध्ये तेव्हा मग आमचंच प्रमोशन असतं ना ते, की आम्ही त्यांच्या हॉटेलचं प्रमोशन करतो, मग आम्ही फोटोज देतो, व्हिडिओज देतो, तर मग ते आम्हाला पैसे देतात. इट इज लाईक अन इव्हेंट टू अस. सुपारीच असते एक पद्धतीची. आणि शेवटी आम्ही प्रमोशन केल्यामुळेच तुमच्यासारखे सामान्य लोक त्या हॉटेलमध्ये जातात. मी नाही जात. नाही सगळ्यांना मी नाही जात. मी फक्त लाल टेबल बघून जातोय. म्हणजे लाल स्टूल बघून जातोय. म्हणजे आमचं ठरला ना चायनीज वाला हो, लाल स्टूल वाला. आणि त्याचं कसं असतंय, स्टूलाच्या मध्ये असं एवढं भोक असते, बॉट टाकायचं, उचलायचं, पाहिजे तिथं ठेवायचं, जाऊन बसायचं. ही बिनी मला विचारते, अहो त्या स्टूलाच्या मध्ये भोक कशाला असते? आता भोकाचं काय काम असते हो? बॉट घालायचं, उचलायचं, ठेवायचं, बसायचं, खायचं. गप्प बसा तुम्ही, गप्प बसा. काय कौतुक सांगताय त्या स्टुलाचं? तुम्हाला काय कळणार नाही ताई? तुम्हाला आयतं मिळतं की नाही भाजी भाकरी सगळी? आयतं मिळते की नाही? मला तिथं किचन मध्ये राबायला लागतंय, माझं मलाच करायला लागतंय, माझं मलाच खायला लागतंय. मग कधीतरी वाटतं ना हो ताई, मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये असं पॉश मध्ये जावं, एकदम वाटतं ये शेजवान खायला नेतात तिथं. शेजवान तिथं तो ड्रॅगन आग ओकत असतो आणि घरी आल्यावर तुम्ही मग आग ओकत असते. दुसऱ्या दिवशी मला ताक घुसळायला लागतंय, मग पोटात थंड पडायला. मग वाट ताईंना तसं नाही पण त्यांना कुठं काय करायला लागतंय? हाताखाली नोकर आहे, ती सगळं आयतं मिळतंय. माझ्यासारखं नाही. एक मिनिट, कुठले नोकर? काय बोलताय? मी पाहिले. कोण सांगतो तुम्हाला हे? पाहिले ते पोट जाहिराती करतात की नाही? नाही नोकर कसले, वेळेत पगार तर हातात यायला पाहिजे ना. कसले नोकर चाकर? एक नोकर नाही. हे काय करतात? एक मिनिट थांब ना. नको सांगू. तुमचे काय करतात? हे जॉब करतात फॅक्टरी. म्हणजे महिन्याच्या पहिल्या तारखेला पगार हातात येतो ना यांच्या. त्यांना 90 दिवसांनी पेमेंट मिळतं. बरं तेही कधी कधी लेट होतं, तर हेच आधाच्या सारखे फोन करतात भिकाऱ्यासारखे, मला द्या ना माझं म्हणजे मेकअप मिळेगा? नाही महिन्याला नाही मिळत. बरं काय ना, ह्यांची इंडस्ट्री वेगळीच आहे. म्हणजे कधी कधी काय होतं, ह्यांना वाटतं खूप सिनेमे करावे. आहे ना, सिनेमामध्ये हवा तसा पैसा नाहीये, पण सिनेमा म्हणजे काय नशा आहे बाबा. म्हणून ते सिनेमे करतात. नाटकाचं पण तसंच. नाटकात पण हवा तसा पैसा नाहीये, पण नाटक काय आहे ना, पॅशन आहे passion ना. आहे. म्हणून ते हे सगळी कामं करतात, समाधानासाठी करतात. तुम्हाला जेवढं वाटतं तेवढा पैसा नाहीये या इंडस्ट्रीत. आहे पैसा मिळतो, म्हणजे आहेच, होच मिळतोच. म्हणजे काय झालंय बघा, मी डेली सोप करतो, त्या डेली सोपच्या प्रोडक्शन हाऊसचेच पैसे का अडकतात नेहमी मला माहित नाही, पण बाकी सगळे डेली सोपवाले वेळेवर पैसे देतात. माझे मित्र आहेत ते MHJ नावाचा कार्यक्रम करतात, तिथे आहे. महिन्याला डायरेक्ट बँकेत ट्रान्सफर पैसे एकदम कडक. म्हणजे हे गेले होते तिकडे ऑडिशन द्यायला 3 वेळा. बाहेर काढलं त्यांना. नाही मला असं नाही, मला बाहेर नाही काढलं. तिकडे ते एक पांढऱ्या केसांचे होते ते जज, ते मला म्हणाले की तुझी कॉमेडी थोडी स्मार्ट आहे असं ते म्हणाले. मग मी त्यांना म्हणालो मग ते म्हणाले की हा आम्हीच अजून तेवढे ग्रो नाही झालो ना, मग तू जा. हा पण मग ते मला म्हणाले की जेव्हा आम्ही तुझ्या लेवलची कॉमेडी करू ना बाबा, पहिले तुला, पण आता मग तू जा असं ते मला. पण मग
तिथे प्रॉब्लेम नाहीये पण ह्यांचीच एक नाही, नाही, चूक आहे अशी जिकडे पैसे आणि ते नोकर वगैरे हे तुम्हाला कोणी एक काही मिनिट मी सांगतं. करणार सगळं सगळं आहे बघ. बघा तुम्ही एवढी बॉम्ब आहे बघ पैशांची हा, आणि मोठी बोलली होतीच ना ह्यांच्यावर लग्न झालं असतं तर करोडपती असती मी म्हणून करोडोंची मालकी नसते हा? ते आहे काय? ते आहे काय आहे? आता ताई ते आहे करोडपती नाही काय मला सांगा मी ते पाहिलंय फेसबुक वर पाहिलंय काय पाहिलं सगळं दाखवतात त्याच्यात तुमचं घर दाखवतात गाडी दाखवतात पैसा दाखवतात पाऊस पण दाखवलाय तुम्ही पाऊस दाखवलाय हे मला माहितीये कशाबद्दल स्पाऊस बद्दल बोलतात हा, बायको ते नाही का तुमचं आणि ते दुसरे होते शार्दूल किरकिरे ते झालता की नाही आमची इंटरव्ह्यू एक तुमचा news आली होती हा पाऊस दाखवला होता त्यांच्या पाऊसचा फोटो वेगळा होता हो, हो. तुमचा. आणि तुमच्या पाऊस बाप्याचा फोटो दिलता तिकडं हा, मला माहित नाही माझी बायको म्हणून एका पुरुषाचा फोटो दिला होता मला माहित नाही का पण ते पण ठीक आहे म्हणजे ते होतात चुका त्या पण तुम्हाला कळलं पाहिजे ना त्याच्यावरून ते सगळं खोटं असतं मुळात ज्या ऍपचं नावच फेकबुक आहे तो काय खरं सांगणार ते कळलं हो ते कळलं ते खोटंच असणार ते कळलं पण तुमचं बँक बॅलन्स दाखवला ना त्यांनी किती दाखवलं दुसरे होते ना शार्दूल हा ते 41 कोटी दाखवलं त्यांचं शार्दूलचा आणि यांचा किती दाखवलं 49 कोटी ताई हसू नका ताई हसू नका 49 कोटी मग लय झाले हो लय 49,000 जरी एकत्र हातात आले ना लय होतील आमच्यासाठी पण नाही होत. 49 कोटीचा मालक बघायचंय तुम्हाला लय हे आहे काय 49 कोटीचा मालक सॉरी सॉरी नको करत जाऊ हे गप मागे लय आहे ती नको ना करत जाऊ हे आईला लगा अरे त्यांचाच गैरसमज दूर केला माझी घरची बनियन आहे ना ती सॉरी ही म्हणजे लगा शिम टू शिम लाल स्टो लागत आहे काय वाटता करून चाललं पाहिजे चला देतो चाय देतो लांबून बोला माझ्याशी लांबून बोला माझ्याशी काय लगा कशाला त्यांच्या समोर सलीप लाज वाटाय पाहिजे लागा 49 कोटी कमावताना असलं घालताय बोका पडलेलं अरे हे जायला माझ्याकडे 49 कोटी असतं का नाही सोन्याचं बन्यान घालून फिरलो असतो लोक मी म्हणले असते जायला बोका आहे ती पण सोन्याची आहे ती म्हणून राहू दे राहायचे होय तुला इथं ते बनियन राहू दे तुमचं काय माणूस बघा ना लय सोन्यासारखा माणूस आहे तू काय सोन्यासारखा आहे सिरियल मध्ये कसला रोमॅन्स करतोय बघितलाय का जातोय तिकडं गजरा मारतोय त्या हिरोईनीला काना जाऊन आय लव्ह यू बोलतोय म्हणजे घेत एक मागून आणि मग लय भारी रोमॅन्स करतात तुम्हाला नाही जमत तसा मग तुम्ही अगं बेने तो कानात काहीतरी बोलल्यावर मागणं बासरी वाजती आता मी तुझ्यावर रोमॅन्स करताना बासरीवाला ठेवू का आपल्या माग अरे आणि लयच जर जोरदार रोमॅन्स पाहिजे असेल तर बँडवालीच बुक करतो होते राडा काय बोलताय एक मिनिट काय सांगते यांचं मला तू नाही करतात पण हाय की नाही हा, ताई? म्हणजे काय? मी सांगते तुम्ही जो रोमॅन्स बघता ना तो त्यांना टीव्हीवरच जमतो आणि तिथेच संपतो त्यांचा रोमॅन्स काय बोलते ऐक तर काय होतं ना उरला सुरला हिरो जेव्हा घरी येतो ना मेकअप काढून तेव्हा डोळे असे खोल आत गेलेले असतात इतका दमलेला असतो ना माझा नवरा की मीच म्हणते बस झाला रोमॅन्स नको करू झोप आता शांत झोप एवढं नको काय तिकडे त्या हिरोईनला ते गजरा मारतात पण इथे त्यांची हिरोईन त्यांच्या डोक्याला बाम चोळत असते रात्रीची हे सेलिब्रिटीजच्या बायकोचं जगणं काय अरे असं काय गप्प करतोय कळू दे ना त्यांना उगाच असं वाटतंय सेलिब्रिटीची बायको व्हायचं सेलिब्रिटी त्यांना कळू दे सेलिब्रिटीच्या बायकोचं जगणं काय असतं आणि काय काय करावं लागतं हे कळलं पाहिजे ताई तुम्हाला काय होतं ना आमचा आनंद आणि आमचे प्लॅन ह्यांच्यावर अवलंबून असतात आणि ह्यांचा आनंद ह्यांचे प्लॅन शेड्युलरवर अवलंबून असतात आदल्या दिवशी रात्री 10 वाजता शेड्युलरला हे विचारतात की उद्या काय माझं शूटिंग आहे की नाहीये मग शेड्युलरचा फोन येईपर्यंत हा आपला सेलिब्रिटी नवरा वाट बघत असतो आहे की नाहीये काय करावं 15 वर्ष इंडस्ट्रीत घासलेला माणूस जेव्हा 15 दिवसापूर्वी असिस्टंट झालेल्या मुलाशी हाजी करतो ना लेट कॉल टाइम मिळावा म्हणून तेव्हा सगळं कौतुक संपून जातं सेलिब्रिटी नवरा असल्याचं म्हणजे कधी कधी असं रात्री जेव्हा आम्ही छान गप्पा मारतो काहीतरी महत्वाचं बोलत असतो जेव्हा रोमॅन्टिक गप्पा मारतो तेव्हा नेमका असिस्टंटचा फोन येतो सर ते 2 सीनचे ते डब राहिले जरा एपिसोड अडकलाय जरा अर्जंट देता का तिडीक जाते डोक्यात शपथ तिडीक जाते डोक्यात बरं कधी कधी किती नाही म्हटलं तरी त्या सोशल मीडियावर ना इतर अभिनेत्रींसोबतचे यांचे फोटोज येतात किती नाही म्हटलं तरी त्याच्या खालच्या कमेंट्स वाचल्या जातात माझ्याकडनं मलाही वाईट वाटतं कधी कधी मी दुर्लक्षच करते पण काय होतं ना काही पोर्टल्स वाले त्याच्या चुकीच्या न्यूज करतात अफेअरच्या चर्चांना उधाण आणतात तेव्हा त्रास होतो खूप
तेव्हाही तेडेक जाते डोक्यात. आणि जेव्हा तेच मेसेज आपल्या मित्रपरिवाराकडनं किंवा इतर लोकांकडनं मलाच फॉरवर्ड केले जातात ना, तेव्हा अजून त्रास वाढत जातो. आणि जेव्हा हे पोर्टल्सवाले याचा रतीब लावतात तेव्हा मानसिक त्रास होतो आम्हा सेलिब्रिटीच्या बायकांना सुद्धा. काय ना, माझ्या नवऱ्याचे शेड्यूल खूप टाईट असतो, वेळच मिळत नाही आम्हाला एकमेकांशी तशा गप्पा मारायला छान निवांत. जेव्हा मला एखादी गोष्ट त्याच्याशी त्या क्षणी बोलायची असते, त्या क्षणी व्यक्त व्हायचं असतं, त्या क्षणी तो आनंद बोलून दाखवायचा असतो, त्या क्षणी माझा नवरा अवेलेबल नसतो माझ्यासाठी. एकतर तो शूटिंग मध्ये असतो किंवा रात्रीचा दमून बघून घरी येऊन झोपी जातो. जग ओळखतंय हो माझ्या नवऱ्याला, मला कौतुकच आहे, पण माझ्या नवऱ्याची अजून माझी ओळख परेड चालूच आहे. एकदा बनून बघा तुम्ही सेलिब्रिटीची बायको, मग कळेल तुम्हाला. बन की नाही हा बन की राहते का इथं? नाही तुम्ही मी करतोय का असं? हा कामावलेलं पुढे आणतोय घरी मी लेगा घरी आल्या आल्या पहिलं तुला कणगी मागे नेऊन गपचूप पप्पी घेतोय एक. पहिलं तुझ्याबद्दल बोलतोय, तुझ्याबद्दल विचारतोय, करतोय की नाही? राहायचे का मग इथं? नाही ताई, नाही, ते आमचं चांगलं आहे. तेव्हा हे येतात की नाही घरी, माझ्या बरोबरच असतात ते. नको, मला नको मोठं हॉटेल नको. आपण चला आता घरी चला, खिचडी टाकते आणि तुमच्या आवडीत टोमॅटोची चटणी करते. चला. काय नाही खिचडी बिचडी, शेजवान ट्रिपल राईस. आणि आज म्हणजे घरी गेल्यावर बँडवाली बोलावतोच घरी. बघूच आता, येतो आम्ही. चला. नाही खूप असा हे होतो का, म्हणजे असा सेलिब्रिटीची बायको म्हणजे असं, मला माहिती आहे वेळ देता येत नाही, त्रास. ओघात आलं रे, ओघात ते बोलून गेले पटकन. असं व्यक्त व्हायला वेळ नसतो ना फार, बोलून गेले पटकन. सॉरी तुला राग. नाही मला राग नाही आला, उलट थँक्यू. पण आय प्रॉमिस यू नीता, याच्या पुढे जेवढा जमेल तेवढा सगळा वेळ तुला देईन. नको, बिझीच राहा. अंडी माग झाली. ए हॅलो, नीता बिझी ना. क्या बात है, शेजवान सारखा झणझणीत परफॉर्मन्स, मच नीडेड सब्जेक्ट टू बी टोल्ड. खूपच भारी. प्रसाद दा. अप्रतिम. सगळ्यात आधी विनायक पुरुषोत्तमला ज्यांनी हे कागदावर मांडलं, आणि त्याच्यानंतर नमतुला मंजूकडून थँक्यू. फार महत्वाचा विषय होता आणि फारच अप्रतिम मांडला गेला. आपल्या इंडस्ट्रीची काही दुःख आहेत, काही सत्य आहेत, ती वेळोवेळी सामान्य प्रेक्षकांसमोर मांडली जाणं फार महत्वाचं असतं. नाहीतर अनोळखी प्रेक्षक सोड, स्वतःच्या घरचे पण गैरसमज करून घेतात. आणि त्याला एक थ्रू आउट त्याला एक इतका गोडवा होता त्या स्किटला. क्या बात आहे. आणि तुमच्या चौघांचं प्रचंड कौतुक. गॉड ब्लेस यू ऑल अँड आय लव्ह यू ऑल. विनायक आणि तुम्ही चौघं लाजवाब. सई. मला दोन्ही कॅप्टन्सचं अभिनंदन करावं असं वाटतं की हा विषय इथे सादर करायला परवानगी दिली, आणि हा म्हणजे प्रहसन हे असू दे ह्याचा निर्णय झाला, हे खूप महत्त्वाचं आहे. हे लोकांपर्यंत पोचायला पाहिजे, आणि वेळोवेळी आपण असे विषय लोकांपर्यंत पोचवत असतो, याचा अत्यानंद आहे. फ्रिटर्निटीचा एक भाग म्हणून किंवा रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून मला तिकडे यायचं आहे. मंडळी, हे हास्य उपचार असे चालू राहणार आहेत, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाले तुम्हाला रामराम म्हणण्याची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा.